आता भेटले तर ते तुमच्यामुळेच. मी तुमचं भाग्य समजतो. खरंच म्हणजे माझं भाग्य समजतो तुमच्यामुळे मला हे भेटलं नाही, सगळं. तुमची पण मेहनत आहे. ते तुमचा स्कोर समजायचा, हो सर. तुमचा वेळ घेतलेला. कमी वेळ घेऊन तुम्ही जवळपास मला चांगलं आठवतंय, की कधी-कधी तर टॉपर बी राहिलेत. मोस्टली तर टॉपरच हो, राहिलात, मोस्ट पण टॉप टॉपर्स 10 होता. पर्यंत कधी हलला नाही टॉप 10 तुम्ही. मधून हलले नाही सर. तिथून पुढे आपण कोणतीच पूर्वपरीक्षा कोणतीच नापास झालो पूर्वपरीक्षा नाही. पास खूप चांगल्या पद्धतीनं मला रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळालेला होता. फक्त त्या पोरांपर्यंत मी पोहोचलो पाहिजे. कारण आपली जे काही तुमचं मेंटरशिप मी घेतलंय, की बाबा खरंच एवढं स्कोर वाढण्याचं कारण काय? तर मला असं वाटतं, की तुमचं जे काही तुम्ही दिलेलं डायरेक्शन आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या प्रोसेसमध्ये आपण अभ्यास करत असताना कुणी आपल्यासोबत नसतं आणि जे कुणी असतंय ते फक्त आपलं मार्गदर्शकच असतो. आपल्या भावावरती भयंकर आपल्यावरती विश्वास पाहिजे आणि आपल्या घरच्यांचा देखील विश्वास पाहिजे. मला सचिन सर कोण आहे? हा दाखवून मला माझं स्वतःचं मत होतं, की बाबा सचिन सर पोहोचले पाहिजेत. घडवलंय तुम्ही ना. तुमच्यासारखे जर त्यांना सापडले, तर प्रत्येकाला भेटत नाहीत. नशिबवाल्यांना भेटते. मला लवकर भेटलात तुम्ही म्हणून मी बाहेर पडलोय. तुमचं जे डायरेक्शन होतं ना, तुमच्या माध्यमातून मला यश भेटलं. मी एवढं मात्र छाती ठोकपणे सांगू शकतो. तरी सुद्धा एक्झाम फोडतो. एवढं कॉन्फिडन्स असण्याचं कारणच तुम्ही आहे पहिली गोष्ट म्हणजे. खरंच सर खूप महत्वाचं आहे तुमचं रोल माझ्या आयुष्यात. जसं मी तुम्हाला त्या टेक्निक सांगतो बाबा सर लेक्चरमध्ये. तुमचं टेक्निकल म्हणजे ते फक्त ते डाव इथे सांगायचे ना. तुमचं मेंटरशिप जे आहे ना, ते आगळं वेगळं आहे. परिस्थिती किती जरी विकट असली ना सर, परिस्थितीच्या छाताडावरती इतकं भयंकर पाय ठेवून रोवून उभं राहायचं ना, येस. परत असं वाटलं नाही पाहिजे, की यार हे केलं नाही मी माझ्या आयुष्यात. असं धगधगतं आग ठेवूनच एम-पी-एस-सी करायची. एम-पी-एस-सी करणं हे फक्त स्वतःचं कॉल असलं पाहिजे. बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती आज मी दिसतोय खरं आहे, पण मुलाखतीच्या माध्यमातून, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्याशी जोडलोच गेलो होतो. पण येस. माझं मार्गदर्शक जर कोण असेल तर फक्त सचिन सर आहेत. त्यामुळे तुम्ही आज या प्लॅटफॉर्मवरती चला, सर्वांना नमस्कार. मी सचिन गायकवाड आणि टीमचा संचालक सचिन सर. ओळखलंच असेल. 5 मार्च 2026 रोजी पी-एस-आय पदाचा निकाल लागला. सर्वप्रथम पी-एस-आय झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतोय. कारण तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद होता, मार्गदर्शकांचं मार्गदर्शन होतं किंवा तुमचा अभ्यासातलं सातत्य किंवा मी म्हणेल तुमची मेहनत. त्यामुळे तुम्ही आज हे यश बघितलंय आणि इथून पुढची तुमची लाईफ तुमच्या मनाप्रमाणे जगू शकणार आहात. ठीक आहे. त्यामुळं सर्वांना शुभेच्छा देतोय आणि तुम्हाला माहीतच असेल की टार्गेट 65 नावाचा मेंटरशिप प्लॅन हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु आतापर्यंत आम्ही एवढं सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नव्हतो की बाबा हे झालं ते झालं, आपण सोशल मीडियावरती छोट्या छोट्या गोष्टीवरती जाऊया. पण काय होतंय, आजकालची लाईफ किंवा आजकालचं जे सध्या सुरू आहे ते सोशल मीडियावरती जे दिसतं ना, त्याला ऍक्सेप्ट केलं जातं. त्याच्यामुळं कालचा निकाल लागला, त्यामधून आम्हाला भरभरून यश प्राप्त झालंय. खूप चांगलं वाटतंय की काही काही विद्यार्थ्यांनी 2-3 वर्षापासून 4-5 वर्षापासून जी मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं यश त्यांना आज मिळालंय. त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना माहित आहे की या यशाचा आनंद आपल्या आई-वडिलांसोबतच तुमच्या मार्गदर्शकांना पण खूप होतो. त्याच्यामुळं पुन्हा एकदा त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतोय आणि इथून पुढचं जे आयुष्य असणार आहे ते तुम्ही मनाप्रमाणे जगणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या आई-वडिलांनी जी मेहनत घेतली, जे कष्ट घेतलं, त्याला विसरू नका. आणि मी तुमचा एक इथं लहान भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून सांगेल, ज्या आई-वडिलांनी कष्ट घेऊन आतापर्यंत आपल्याला शिकवलंय, आपलं आयुष्य सुंदर बनवलंय, त्यांना आयुष्यभरात कधीही विसरू नका. ओके. 5 मार्चला जो निकाल लागला त्याच्यामध्ये टार्गेट 65 मधील भरपूर विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालं. त्याच्यामधलेच आमचे सोमनाथ हिरोळे यांची नुकतीच महाराष्ट्रात 8व्या क्रमांकानं किंवा 8वी रँकनं निवड झालेली आहे. त्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आपण त्यांच्याच शब्दामध्ये त्यांचा जो संघर्ष होता किंवा त्यांनी सुरुवात कशी केली, फॅमिली कशी आहे, या संदर्भात आपण त्यांच्यापासूनच ऐकूया. जे की 2026 नंतर जे विद्यार्थी किंवा 2025 नंतर विद्यार्थी अभ्यास करणार आहेत, त्यांच्या अभ्यासात काही चुका होतात, काही शिकायला मिळेल का यांच्याकडून ते बघूया. तर सर्वप्रथम सोमनाथ, तुमचं खूप अभिनंदन. आतापर्यंत तुम्हाला मी मार्गदर्शन केलंय समोरासमोर आणि आजचा दिवस असा आलाय की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करताय यशाच्या नंतरचं. सो माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल की घरचं काय बरं, आतापर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कुठून झालं किंवा फॅमिली बद्दल थोडक्यात तुमची माहिती द्याल? तर आता तुम्ही म्हटल्यासारखं हे तुम्ही जे काही माझं मुलाखत घेण्याची ही तुम्हाला संधी मिळाली. पण मला हे भाग्यच तुमच्यामुळे मिळालंय पहिली गोष्ट. तर हे काही ध्येय जे काही माझं ठरलेलं होतं, असं काही पी-एस-आय वगैरे व्हायचं किंवा पोलीस प्रशासनातच काम करायचं असं काही ठरलेलं नव्हतं. ज्यावेळेला अपमान होतो ना आयुष्यात तिथून मला वाटतं जे काही पेटून उठतो माणूस, तेव्हा काहीतरी आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो माणूस. जेव्हा मी लहान असताना बघायचो, ज्यावेळेला मी दुसऱ्यांच्या घरी टीव्ही वगैरे बघायला जायचो सर. त्यावेळेला
ज्यावेळेला ते बंद आपण बसल्यानंतर टीव्ही बंद करायची. मग आपल्याला अपमान सहन करून तिथून उठून यायचं. येस. तिथून जे काही अपमानाचा जो ठिणगा माझ्या माझ्या मनामध्ये येत राहिला, तिथून जो काही राग निर्माण झाला स्वतःबद्दलचा, की यार म्हणजे गरीब परिस्थितीमुळं आपल्याला ह्या सगळ्या भोगाव्या लागतात. असं तिथून जे काही पेटून उठलो, मग तेव्हापासून जो संघर्ष सुरू झाला ते आजपर्यंत थांबलेला नाही आणि थांबणारही नाही. आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड बघायला गेलं तर इतकं स्ट्राँग वगैरे काही नव्हतं. पण माझ्या बापांनी कधी मला कमी केलेलं नाहीये पहिली गोष्ट. आणि त्यांचा सगळं काही जे काही भर होतं ते फक्त आणि फक्त माझ्या शिक्षणावरती. घरातले फक्त शिकले पाहिजे. आणि त्यांचं वडिलांचं एक स्वप्न होतं, की बाबा घरातलं कोणीतरी पोलीस प्रशासनात गेलं पाहिजे. माझ्या बहिणीला शिकवले त्यांनी चांगल्या पद्धतीने. तीही पोलीस प्रशासनात थोड्या मार्कांनी राहून गेली. आता भाऊ त्या दृष्टिकोनातून पावलं टाकतोय. तर तिथूनच म्हणजे हळू ते रुजत गेलं माझ्यात, की बाबा पोलीस प्रशासनामध्ये मी खूपच उत्तम प्रकारे काम करू शकतो हे कळलं. आणि 10वी पर्यंत मी पूर्ण गावातच शिकलोय. आणि 10वीला 93% घेतला. आणि तिथून डिप्लोमा, मग तिथून जे काही प्राध्यापक होते आमच्या शाळेचे त्यांनी सांगितलं, की "बाबा तुझी काही परिस्थिती नाही, तू मेडिकलला नाही जाऊ शकत." मग त्यांनी सांगितलं, "तू इंजिनिअरिंग करून चांगला जॉब मिळव." जॉब मिळण्याच्या दृष्टिकोनातून मी इंजिनिअरिंग केलं. असं काय तेवढं काही कळत नव्हतं त्यावेळेला. मग त्यांनी सांगितल्यानुसार मी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेतला. ॲडमिशन घेऊन तिथं फीस वगैरे कमी होता. मग त्या हिशोबानं माझं इंजिनिअरिंग म्हणजे डिप्लोमा कंप्लीट झाला. त्यावेळेला असं जाणवायला लागलं स्वतःला, की यार नाही आपण म्हणजे इंजिनिअरिंगपेक्षा उत्तम असं कुठलं तरी काहीतरी आहे. माझ्या वेगळ्या कॅपेबिलिटी आहे. मला रोज चॅलेंजेस हवे आहेत. असं जेव्हा वाटायला लागलं त्यावेळेला मी वाटलं, की यार मी करू शकतो. कुठलं का असेना क्षेत्र, एम-पी-एस-सी सारखं क्षेत्रच माझ्यासाठी उत्तम ठरू शकतं. त्यावेळेला मी निर्णय घेतला. आणि अपमान पण झालेला होता सर तसं वडिलांचा बऱ्याच ठिकाणी, आईचा अपमान झालेला होता. आणि तो राग कुठेतरी माझ्या मनात किंवा शल्य मनात तो राहिलेला होता टिकून. संघर्ष त्यांचा बघितला होता. वडिलांचा स्वभावच होता स्वाभिमान. दुसऱ्यांचं चांगलं जेवढं करता येईल तेवढं त्या माझ्या वडिलांनी सगळं काही समर्पण करून टाकलंय. फक्त दुसऱ्यांचं चांगलं झालं पाहिजे. पण लोकांनी त्याची किंमत नाही ठेवली. मग त्या छोट्या-छोट्या गोष्टी होत्या, की ज्या मला खूप त्रास द्यायच्या. मला आत्तासुद्धा ज्या काही माझी घरची परिस्थिती होती, त्यावेळेला कोणी साथ दिली नाही. काय ह्या परिस्थितीनुसार तरी देखील मी त्यावरती संघर्ष करत तरी करून एकच मला माध्यम आता वाटायचं, की बाबा शिक्षण हे एकच सगळ्यात बेस्ट उपाय आहे. त्याच्याशिवाय मी कोणाशी भांडू शकत नाही आणि कोणाशी बोलूही शकत नाही. शिक्षणाच्या माध्यमातूनच उत्तर द्यायचं होतं त्यांना. येस. शिक्षणानंतर परिस्थिती बदलून जाते पूर्णपणे. भरपूर सर. आता जे काही येस. समाधान मी अनुभवतोय, जे काही माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं, ज्यांनी माझ्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित येस. केला होता, ज्यांनी मला असं टाळलं होतं, अशा येस. सगळ्यांना मला फक्त माझ्या शिक्षणाच्या माध्यमातूनच उत्तर द्यायचं होतं. आणि आणि मला वाटतं आपण मी दिलंय ते. दिलं असं वाटतं येस. मला. तुम्ही एक छान बोललात, की लहानपणी जेव्हा आपण टीव्ही बघायला इतर लोकांच्या घरी जायचो, म्हणजे आपण शेजारी म्हणूया येस त्यांना. सर, शेजारी. सेम. आता आपण काही वेगळे नाहीयेत. आम्ही पण लहानपणी टीव्ही बघायला शेजारच्यांच्या घरी जायचो. येस सर. मग त्यांनी आम्हाला असं जाणून द्यायचं, की मध्येच लाईट बंद करणं येस किंवा सर. ही अनुभव जे होता. एखादी परात वाजवणं किंवा त्यांच्या लहान लेकरावरती चिडणं. येस सर. असं करून. येस. सेम. आणि आता तुम्ही म्हणलात, की बाबा जसं आई-बाबा सांगतात, की दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, हे डोक्यात आलं पाहिजे. आणि मी हे सांगेल तुम्हाला, की खरंच जर आपण इतरांविषयी भावना जर चांगली ठेवली ना, तर आपल्यासोबत कधीच वाईट घडत नाही. हां, ती हे खूप येस. मी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत आलोय सर. माझ्या वडिलांनी जे काही लोकांसाठी केलंय, माझ्या आईने केलंय, इतकं त्यांचा स्वभाव इतकं निर्मळ आणि इतकं प्रेमळ. मला वाटतं खरंच मी खूप नशिबवान आहे. मला माझ्या आई-वडिलांसारखं इतकं खूप संस्कार सुंदर. चांगले भेटले. आणि तिथूनच माझा जो काही प्रवास सुरू झाला तो खरंच खूप चांगला होता. आणि त्याचंच फळ आज मला मिळतोय असं माझ्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांनी खूप चांगलं केलं. खूप सुंदर. त्यांचंच फळ मला भेटतंय. नाही, मी तुमच्या भावांना पण ओळखतो. तुम्हाला तर माहितीच आहे. हो सर. त्यांना मी पोलिससाठी सध्या मार्गदर्शन करतोय. हो सर. त्याच्यामुळे तुमचा भाऊ पण छोटा एवढा हुशार आहे. आणि तुम्हाला सर्वांना सांगेल, की समोरच्या 2 महिन्यानंतर किंवा 2 महिन्याच्या अगोदर 100% त्या छोट्याचा रिझल्ट असणार आहे. आणि 2 वर्षाच्या अगोदर त्याचा PSIचा पण निकाल असणार आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो. ऑन रेकॉर्ड सांगतो, की एक 2 ते 2.5 वर्षाच्या अगोदर तो जरी पुढच्या 2 महिन्यात पोलीस म्हणून झाला, कारण सोमनाथ आत्ता मुंबई पोलीस आहेत. त्यांचं पण सेमच आहे. मुंबई पोलीस नंतर ते आत्ता PSI पदी निवड झालेत. आणि तुम्हाला पुन्हा एकदा एक गुड न्यूज देईल, की आणखी 2-3 वर्षाच्या नंतर आम्ही नंतर दुसरी पोस्ट पण 100% मिळू. पण पोलीस प्रशासनातलीच निवडू का? हां. तर आम्हाला आवड आहे. आम्ही ना SR साठी लढलो होतो, ना आम्ही एक्साईज साठी लढलो होतो. आम्हाला फक्त वर्दी पाहिजे होती. का? तर मला चांगलं आठवतंय, मला वाटतं आपल्या पाठीमागच्या पूर्व परीक्षेला काय स्कोर होता? तुम्ही पास झालेल्या पहिल्या?
जे आता आपण PSI पदी निवड झाली त्या सर पहिल्या एमपीएससी आल्यानंतर 2 वर्ष माझे असेच गेले. Yes. मला काहीच कळलेलं नाही की नुसता अभ्यास करायचो. मला समाधान घ्यायचं फक्त. हे जी काही चूक केली होती, बाबा स्वतःला समाधानी करणं, हे मला वाटतं ते पहिली चूक ठरली माझी. नंतर ज्यावेळेला तुमच्या सानिध्यात मी आलो, तिथून जे काही माझे रिझल्ट सुरू झाले ते कुठून आत्तापर्यंत समजलं बरं आमचं नाव की बाबा मी सचिन गायकवाडचा YouTubeच्या माध्यमातूनच मला तुमच्याबद्दल कळालेलं होतं. कारण तुमचं ते बोलण्याचा जो काही आतला आवाज होता, तिथूनच असं काही पहिल्यांदा कुठला अनुभव नव्हता आणि कोणी सांगितलेलं नव्हतं. YouTubeच्या माध्यमातूनच मी तुमच्याशी जोडलो गेलो होतो. मग येऊन डायरेक्टली तुम्हाला ऑफिसमध्ये भेटलो. एक तो 70 दिवसाचा जो प्लॅन होता ना, मग तिथून जे काही बदललं सगळं काही तिथूनच बदलून गेलं माझं. Yes, तुमची 70 दिवसाचीच बॅच होती 70 फक्त. दिवसाची पहिली बॅच होती ती. आता दुसरी बॅच वगैरे सध्या त्या नंतर बॅचच्या अगोदर तुमचा कोणता रिझल्ट आला होता का? नाही कुठलाच रिझल्ट आला नव्हता. 22चा उडालेला होता, 23चा पण रिझल्ट उडालेला होता. बरं 22ला होता स्कोर 49 पण रिझल्टमध्ये बसलं नव्हतं. मग 23ला 43.5 आला. तेव्हा पण उडालो. आणि मला आठवतंय 1 जानेवारी 2025 पासून तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहात तुमच्या कॉन्टॅक्ट आणि आपली पहिली पूर्व परीक्षा काही दिवसानंतर परत एकदा पोस्टपोन झाली होती. हो सर. येस. तिथून नंतरचा कसा बरं अभ्यास केला तुम्ही? तुम्हाला काय वाटतं की सचिन सरांनी आता पहा 2 असतात. एक क्लासेसवाला शिक्षक असतो आणि एक मेंटॉर असतो. याच्यातला काय फरक जाणवतो तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे सर मी अभ्यास भरपूर केला होता. पण रिझल्ट येत नाही. रिझल्ट नाही आला तर मग तुझ्या अभ्यासाला काहीच अर्थ नाही Yes. पहिली गोष्ट हां. म्हणजे. आणि तुमच्या सानिध्यात ज्यावेळेला आलो, रोजचं मला टार्गेट भेटायला लागलं. रोज पी-वाय-क्यूवरती कमांड यायला लागले. या छोट्या-छोट्या गोष्टीवरती इतकं म्हणजे स्वतःला एक वेगळा कॉन्फिडन्समध्ये घेऊन गेलो मी. आणि या गोष्टीमुळं मी चांगलं स्कोर करू शकलो असं मला वाटतंय. आणि बाकीचे जे तुम्हाला माहितीच आहे माझं मॅथ्स स्ट्राँग होता खूप आणि स्ट्रॉंग आहे. सायन्स वगैरे सगळं हे सब्जेक्ट जे होते, याच्यानं माझा स्कोर बूस्ट झाला. पण यामध्ये तुमचं खूप म्हणजे खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे मी हक्कानं सांगू शकतो, की बाबा तुम्ही जर नसले असते, तर मी कदाचित त्या ठिकाणी आलो पण नसतो. आणि ही पोस्ट भेटली पण नसती. कारण हे तर माझं ड्रीम स्वप्न होतं. आणि आता भेटले तर ते तुमच्यामुळेच. मी तुमचं भाग्य समजतो. खरंच म्हणजे माझं भाग्य समजतो तुमच्यामुळे मला हे भेटलं नाही, सगळं. तुमची पण मेहनत आहे. आता तुमच्या सोबत तुमच्या बॅचला भरपूर विद्यार्थी होते. पण प्रत्येकाचा रिझल्ट येतो का? नाही. आता प्रत्येकाला काय झालंय एक सेफ्टी वाल्व तयार झाला, की बाबा पुण्यात कसं सकाळी 8ला उठा, नाश्ता करा, चहा प्या, जेवण करा आणि झोपी जा. हे झालंय. पण प्रत्येक विद्यार्थी तुमच्यासारखा फॉलो करत नाही. आता मी प्रत्येक बॅचला तुमच्या नंतरच्या 2-3 बॅच झाल्या. येस सर. प्रत्येक बॅचला जुन्या विद्यार्थ्यांना विचारायचं, की मी जवळपास 5 लेक्चर झाले तर एकदा तरी तुमचं उदाहरण देत असतोय, की आतापर्यंत मला एक वेगळा विद्यार्थी जाणवला तो म्हणजे सोमनाथ आहे. का? येस सर. प्रत्येक टेस्ट झालीच्या नंतर तुम्ही जे 10 मिनिटातच लगेच मला ऑफिसकडे पळत यायचे ना परफॉर्मन्स शीट घेऊन, ते मला आठवायचं, की तुमचे शब्द, की सर मी इथं चुकतोय, तिथं चुकतोय. त्याच्यापासून खूप चांगला बदल झाला होता तुमच्यामध्ये. मला कॉन्फिडन्स आला होता सर. येस. कारण मी एक्झाम फोडणार म्हणजे फोडणार. जे आलोय तुमच्याकडं तेव्हा जे रिझल्ट सुरू झालेत माझे अजून सुद्धा रिझल्ट येतात. आता सुद्धा तुम्ही कधीही जाऊन मला बसवा कुठलाही पेपर अभ्यास न करता, तरी सुद्धा एक्झाम फोडून येतो. एवढं कॉन्फिडन्स आता सुद्धा मी म्हणजे मेंटेन केलंय. कारण एक एक डायरेक्शन कळलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आणि काय सोडायचं हे मात्र त्याच्यावरती देखील कमांड आलंय. आणि अभ्यासाचा फ्लो मेंटेन राहिला सर माझा या प्रोसेसमध्ये. कधी असं खचलो किंवा किंवा असं काहीतरी वेळ वाया गेलाय माझा. अशा छोट्या-छोट्या मला असं या फालतू गोष्टींमधली वेळच भेटत नव्हता मुळात. तुमचं टार्गेटच इतकं स्ट्राँग असायचं, की मला वेळ कमी पडत होता सकाळी अभ्यास. एकदा बसलो, की संध्याकाळपर्यंत तो खेचतच राहायचा. मग परत तुम्हाला जर थोडंफार इकडं-तिकडं माझं टार्गेट राहिलंच, तर मी तुम्हाला हक्कानं विचारायचो, "सर थोडंसं वेळ द्या" म्हणून. कारण तुम्ही जे नंतर टार्गेट दिल्यानंतर जे काही टेस्ट घेत होता, त्या टेस्टमध्ये माझं एकच डोक्यात असायचं, टॉप मारायचं इथं. हां, ते मग 1-2 मार्कांनी इकडं-तिकडं झालं तरी चालेल, पण टॉप मारायचं हे डोक्यात ठेवूनच मी परफेक्ट टार्गेट फॉलो करायचो. टार्गेट फॉलो केल्यानंतर परत त्याला दुसऱ्या दिवशी रिव्हिजन मारायचो. मी रिव्हिजन सोडलेलं नाही. एकदा टार्गेट संपलं, की दुसऱ्यांदा परत नवीनच टार्गेट सुरू झालं. अशातला काही भाग नव्हता. तुम्ही एकदा दिलं, की परत त्याच्यावरती रिव्हिजन सारखं-सारखं रिव्हिजन टाकले मी जास्तीत जास्त. तुमची बॅच 1200 पोरांची होती. मला आठवतंय 1245 तर माझ्या आधी 2-3 बॅचेस झाले होते त्याच हां. वर्षी. येस. कारण एक्झाम पोस्टपोन झाल्या होत्या. 3 बॅचेस होते बघा सर हां. त्यावेळेला. माझी तिसरी बॅच आणि होती. त्या 1200 पैकी प्रत्येक विद्यार्थ्यांना सोमनाथ हिरोळे माहित होता. का माहित होता? तुमचा टॉप 10 मध्ये रिझल्ट हो असायचा. सर, 100%. त्याच्यामुळे आणि सर्व विद्यार्थ्यांचे नाव समजायचे, तुमचा स्कोर समजायचा, हो सर. तुमचा वेळ घेतलेला. कमी वेळ घेऊन तुम्ही जवळपास मला चांगलं आठवतंय, की कधी-कधी तर टॉपर बी राहिलेत. मोस्टली तर टॉपरच हो, राहिलात, mostly पण टॉप topperच 10 होतो. मधून कधी हलला नाही टॉप 10 तुम्ही. मधून हल्ले नाही सर. येस, येस, येस. म्हणजे टॉप 10 मधून जरी हल्लो सर स्वतःला हा प्रश्न विचारायचो मी, का हल्लो? का मी टार्गेट कंप्लीट केला नव्हता, की येस. नेमकं काय चूक झाली माझी? त्यावरती काम करायचं म्हणजे करायचं. दुसऱ्या टेस्टला परत टॉप मारायचं, काहीही करून. सचिन सरांचं नाव खराब नाही झालं पाहिजे. कारण माझ्या नजरेत एक वेगळंच तुमच्या नजरेत त्यावेळेला माझं नाव तयार झालेलं होतं. येस. नाही, नाही, नाही. आणि तुम्हाला माझं पहिलं लेक्चर आठवतंय काही? हो सर. काय भरपूर वाक्य इतकं बोललो होतो भयंकर एखादं? कॉन्फिडन्स आलेला होता ना, त्यामुळे तुमच्याशी जोडलो गेलो ना. तुमची जी तळमळ होती विद्यार्थ्यांप्रती असलेली,
आणि तुम्ही आय थिंक सर पहिल्या बॅचला तुम्ही फक्त माझ्याकडून फीस केलं आणि दुसऱ्या बॅचला वगैरे मी म्हणजे तुम्ही माझा रिझल्ट बघून तुम्ही आपोआपच आणि त्यावेळेला मी सरळ तुम्हाला बोललेलं पण होतं सर माझी काय तेव्हा तुम्ही परिस्थिती जॉईन झाले होते मला जॉईन पण आठवतंय. झालेलो होतो आणि रिझल्ट आलेला होता सर माझा त्यावेळेला. हम्म. पण मी तुम्हाला सरळ स्पष्टपणे सांगितलं होतं की सर मी काय फीस भरू शकत नाही. बघा सर तुम्ही मला ऍडमिशन देऊ शकत असाल तर द्या, नाहीतर पण तुम्ही असं इतकं म्हणजे असं पैशाचं काहीच बाळगून न करता डायरेक्ट ऍडमिशन देऊन टाकलं. मग तिथून जे परत मेन्सचा अभ्यास केला खूप चांगल्या पद्धतीने. आता इंटरव्ह्यूला पण तुमचं खरंच म्हणजे काय सांगू नाही, आता पोरांना. मला चांगलं आठवतंय मी प्रत्येक लेक्चरमध्ये पहिलं कोणत्याही बॅचेसचं पहिलं लेक्चर असेल ना, तिथं मी एक वाक्य नेहमी म्हणायचो, तुमच्या आठवणीत असेल, की तुमचा जो अहंकारपणा आहे ना, तो बाजूला हां, सारला असं पाहिजे. हे कारण हे महत्वाचा मुद्दा आहे. हां, कारण बाकीच्यांना कसं वाटतंय, की बाबा मी जे करतोय तेच योग्य आहे. तो सारला पाहिजे बाजूला. हां, हां, हां. आपण फक्त स्वतःला समाधान करणं टाळलं पाहिजे. चुका शोधल्या पाहिजे. त्या चुका एक्सेप्ट केल्या पाहिजे. आता तुम्ही बऱ्याच वेळेला, की बाबा माझं इतकं टॉप 10चा स्कोर येत असून देखील मी तरी सुद्धा तुम्हाला सांगायचो, की बाबा सर ह्या गोष्टी माझ्या चुकतायत. तुम्ही त्यावरती काय काम करू? मग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मला मार्गदर्शन केलंय. आता पेपरमध्ये फायनल पेपरला देखील खूप चांगल्या पद्धतीने उतरवायचं सर. जाताना तुम्हाला भेटून किंवा मेसेज नाही, नाही. करूनच. मला आठवतंय प्रत्येक वेळेस आलात ना तुम्ही, तुम्ही पाया पडल्याशिवाय कधी गेले नाहीत. हां. आणि ते आम्हाला पण बरं वाटायचं, की बाबा एवढा आता कारण मी पहिल्या लेक्चरला जसं तुम्हाला सांगायचो, की मला अहंकारी नसलेले विद्यार्थी पाहिजेत का? जर विद्यार्थ्यात अहंकार दिसला नाही ना, तर ते मार्गदर्शकाला पण चांगलं वाटतं, की ह्याला नाही सांगितलेली गोष्ट ऐकतोय ना हा, मग आपण त्याला आणखी चांगलं सांगूया. कारण त्याचा रिझल्ट यायला जास्त वेळ लागत नाही. कारण तुमचा अभ्यास होता, फक्त तुम्हाला डायरेक्शन नव्हती. डायरेक्शन नव्हती हो सर. येस. पहिली गोष्ट म्हणजे इतकं फंबल व्हायचं ना, नेमकं काय चाललंय आयुष्यात. आता तुमचं टार्गेट कसं असायचं? सकाळी एकदा बसलं ना, मला काय वाचायचं हे क्लिअर होतं माझ्या डोक्यात आणि येस. ते सगळं सब्जेक्ट, बुक लिस्ट वगैरे सगळं व्यवस्थित सुरूच होतं माझा अभ्यास. म्हणजे वेळ वाया जात नव्हता. हे महत्वाचं एक पॉझिटिव्ह पॉइंट ठरला माझं. येस, आणि येस. तिथून स्कोर जे 22ला उडालं होतं, 23ला उडालं होतं, 24ला जे आलं स्कोर 68.25 तिथून पुढे आपण कोणतीच पूर्व परीक्षा नापास झालो नाही. पास झालं म्हणजे नापास झालो नाही सर. येस, येस. आणि मेन्स पण फोडली. आणि जवळपास मला वाटतं लीड आपल्याला प्रत्येक वेळेस 5 ते 6 मार्काची तरी नाही सर, असायची. 10-10, 11-11च्या मार्काची लीड होती मला. आता आपल्या पहिला जे अटेम्प्ट झाला होता आपला, त्याच्यामध्ये तुम्हाला मला वाटतं 69 का 71 काय स्कोर होता असं आठवतंय मला चांगलं. 68.25 68.25 आणि आणि तेव्हा आपला ह्याच एक्झामला होते हो, सर. हो, हो. आणि येस. त्याच वेळेला ग्रुप सीचं एक्झाम दिलं होतं 73.5 होतं. आणि त्याच्यामध्ये आपली राज्यसेवेची पण पूर्व परीक्षा क्लिअर राज्यसेवेची होती. तो पण मेन्स दिला मी. हां, हां. त्यावेळेला एक थोड्या मार्काने मी राहून गेलो आत्ताच्या राज्यसेवेच्या मेन्सला. फोकस हां, नसताना आणि फोकस असताना नाही, मला देखील. चांगलं आठवतं मी तुम्हाला सांगितलं होतं, की बाबा सोमनाथ आपल्याला पी-एस-आय व्हायचं का राज्यसेवा फोकस करायची. हां. तेव्हा तुम्ही सांगितलं होतं, सर मला काहीच नको फक्त पी-एस-आय पाहिजे. हां. आणि आपण त्या दृष्टिकोनातून पावलं सर, पहिली टाकली गोष्ट होती. मला इतकं नाद होता ना म्हणजे या पदाबद्दलचा. मला बाहेर डीसी नको ना तहसीलदार नको. मला असं कुठल्याच गोष्टीचं असं हवंच नव्हतं. आता सुद्धा तुम्ही म्हणताय एसआर म्हणजे आल्यानंतर पहिल्या दिवशी आलो होतो भेटायला. एसआर वगैरे विचारलं, पण एसआर देखील मला इंटरेस्टेडच नाही. मी पी-एस-आय वरती इतकं समाधान नाही आणि इतकं चांगल्या पद्धतीने मी काम करू शकतो. एकदा माझं मन ठरवलं ना सर, मग मी पदाच्या आशेत जात नाही कुठल्याच. नाही, नाही. खूप सुंदर आहे. मला तुमची प्रत्येक भेट आठवते. आता एवढे विद्यार्थी असायचे ना, तुम्ही प्रत्येक टेस्ट झाली की अगोदर मला वाटायचं की नाही, आता एक वाचलाय ना जेवायला नाही जायचं. सोमनाथ येईलच. कारण प्रत्येक कुणी येऊ नाही येऊ मला आठवायचं की बाबा प्रत्येक टेस्ट झाली की आपली जवळपास 12ला टेस्ट पूर्ण व्हायची. हो सर. तुम्ही प्रत्येक वेळेस 10, 12, 15 पर्यंत यायचे आणि मी कित्येक वेळेस असं थांबलोय. नाही, मला ऑफिसमधून जेवायला जायचंय, थोडा लेट जाईल, पण सोमनाथला भेटून जाईल. कारण कारण तुम्हाला नाही जर भेटलं ना, प्रॉब्लेम हा व्हायचा की मला तर आता स्कोर आलाय, पण अजून काय काम करायचं? परत मला रिव्हिजन मारायचं असायचं. परत नंतर वेळ देऊन तुमच्याकडे यायला परत माझं 1, 2, 1.5 तास जायचं. या गोष्टी मला टाळायच्या होत्या. म्हणून लगेच एक 10-15 मिनिटात जे काय असेल ते मुद्दे मांडून घेऊन तुमच्याकडून ज्या काही चुका माझ्या झाल्या आहेत, तुमच्याकडून ऐकून घेऊन त्याच्यावरती परत मला काम करावंसं असं वाटायचं. मी वेळ वाया नाही घातला सर. तुमच्याकडे जेव्हा जॉइन झालो ना, तिथून भरपूर अभ्यास केला, भरपूर. आणि मला चांगलं माहिती आहे तुम्ही पूर्व पास व्हायच्या अगोदर आणि पूर्व पास झाल्याच्या नंतर बी तुम्हाला कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर तुम्ही मला विचारायला यायचे की सर मला टेस्ट सिरीज लावायची, कुणाची लावू, सर मला ऑफलाईन क्लासेस करायचे कुणाचे लावू, अशी प्रत्येक गोष्टीला राय घेतली कारण तुम्ही सर माझी. मला माझं एक असं तत्व आहे. ज्या तत्वात जे काही माझं स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये जो माणूस बसतो ना, मी त्यालाच फॉलो करतो. मग मग ते जे माझ्या भल्यासाठीच असतो ते तेव्हा ओळखूनच मी तुमच्यापर्यंत आलेलो होतो. खूप चांगल्या पद्धतीनं मला रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळालेला होता. फक्त त्या पोरांपर्यंत मी पोहोचलो पाहिजे. कारण आपली जे काही तुमचं मेंटरशिप मी घेतलंय, की बाबा खरंच एवढं स्कोर वाढण्याचं कारण काय? तर मला असं वाटतं, की तुमचं जे काही तुम्ही दिलेलं डायरेक्शन आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, असं मला आतून वाटतंय. म्हणून या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा आलोय मी नाही, इथे. आता तुम्हाला सर्वांना सांगेल की टार्गेट 65 नावाचा मेंटरशिप प्रोग्राम मी 2020 पासून राबवतोय. पण काय होतं सोशल मीडियावरती ही गोष्ट मला नव्हती आवडत. आम्ही ग्रामीण भागातले, हां. सोशल मीडियाचं नॉलेज नाही आणि जरी असेल ना तर ते ऑड फील व्हायचं. हो, यार सर.
सोशल मीडियावरती जायचं, आमचाच विद्यार्थी होता वगैरे वगैरे. आता थोडं बदलायला लागलंय, कारण बदलावं Yes, लागतंय. sir. आता बदलावं जसं लागतं. तुम्ही मगाशी सांगितलं परिस्थितीनुसार बदलावं लागतं की सर स्वतःला. सोशल मीडियावरती जे दिसतं ना ते पोरं ऍक्सेप्ट करतात. पण आता बघूया, आपण पण त्या रुटीनं पावलं टाकूया. 2020 पासून भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. तुम्हाला मी मगाच सांगितलं, भरपूर सिलेक्शन झालं. भरपूर विद्यार्थी नंतर म्हणजे मोस्टली तर 90% विद्यार्थी विसरूनच गेले सचिन सर कोण आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी तुम्हाला एक शिक्षक सारखा किंवा क्लासेसवाला असं कधीच मार्गदर्शन केलं नाही. ते जसं एखादा कुंभार आपलं गाडगं बनवतो, मडकं बनवतो, त्याला केवढं पाठीमागाच्या गोष्टी कराव्या लागतात ते कुणी बघत नाही. सर मला मग तुम्ही मोठ्या भावासारखं जपलं या प्रोसेसमध्ये. खरं सांगतो तुम्हाला म्हणजे या प्रोसेसमध्ये आपण अभ्यास करत असताना कुणी आपल्यासोबत नसतं आणि जे कुणी असतं ते फक्त आपलं मार्गदर्शकच असतो. आणि माझी तशी माझी बहीण किंवा माझे छोटे भाऊ, माझी फॅमिली, 1-2 मित्र, 1-2 मैत्रीण त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट भेटलाय सर. एकदम मानसिक संतुलन थोडंफार इकडं-तिकडं झालं. अभ्यास करून इतकं सकाळ ते एकदाच रुटीन चालू झालं की कारण तुमचं टार्गेट हेवी असायचं सर. पण मला आउटपुट खूप भयंकर भेटलं तुमच्या या प्रोसेसमधून. नाही, जबरदस्त. आणि जे प्रॉपर फॉलो करतोय ना, मला बऱ्याच ठिकाणी मी अनालिसिस केलं. आता तुमचे बरेच मित्र परिवार माझ्याकडे आहेत. हो सर. आता जवळपास किती पाठवले असतील माझ्याकडे विद्यार्थी? सर भरपूर विद्यार्थी एक एक देते एक 25-30 तरी आरामात आले त्याच्यातली तुमच्याकडे. कोणाची निगेटिव्ह कमेंट की बाबा अजिबात सचिन नाही. सरकडे गेलोय आणि मला फायदा होईना. मुळात सर मी पाठवले म्हणल्यानंतर निगेटिव्ह कमेंट येण्याचा विषयच नव्हता. कारण माझा रिझल्ट त्यांना दिसत होता. हां, कुठलाही हां. माणूस असं कोणावरही ऐकत नसतो. विश्वास पहिली गोष्ट ठेवत म्हणजे नाही. विश्वास ठेवण्याचं कारणच हा होता, की माझा स्कोर खूप दिसायचा. हो, हो, हो. स्कोर असं काय सर एवढं 70-70 पाडणं म्हणजे कंबाईनमध्ये जोक नाही. जोक नव्हतं काही त्यावेळेला. पोरांचे अटेम्प्ट तेवढे नसतात. अटेम्प्ट तेवढे नसतात. हां. मी 100च अटेम्प्ट करायचो मग कसाही पेपर असू द्या सर. आणि होल्ड पण होता हो सर मॅथला किंवा ऑन एन एव्हरेज या सब्जेक्ट बाकीचे जीएसमध्ये माझं तसं ऑन एन एव्हरेज असायचं. पण ह्या सब्जेक्टवरती भयंकर कमांड असल्यामुळे स्कोर मात्र बूस्ट व्हायचा. आत्ता पण 25ला कसं हां. डायरेक्ट ट्रेनिंगवरून आलोय. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, तर ह्यांचा रिझल्ट पाठीमागच्या आता 5 मार्च लागला, परंतु आपल्याला मुख्य परीक्षेचा स्कोर आल्याच्या नंतरच कळून जातं आपण पी-एस-आय होणार आहेत की नाही. आम्हाला तर आम्ही असे प्रयत्न केलेले होते. मी त्यांना गाईड करताना ते सांगितलं होतं, की आपल्याला टॉपर यायचंय. पी-एस-आय तर आपण आजही होतो. का? एका मार्गदर्शकाला त्याच्या विद्यार्थ्याची की माहीत असते, की बाबा अभ्यास कसा आहे आणि आपण प्रत्येक वेळेस अभ्यास केला किंवा मी मार्गदर्शन केलं आपल्याला टॉपर येण्यासाठी. पण आपण थोड्या चुका केल्या त्या असो, पण आज पी-एस-आय झालो हे चांगली नंतर गोष्ट सर आहे. इतका त्रास झाला ना मला तो म्हणजे जो काही शब्द होता, की बाबा मला टॉप मारायचं होतं. कारण माझा अभ्यासावरती इतका विश्वास होता. पण जे सेकंड आन्सर की जे मार्क उतरले किंवा जे जीएसकडे तुम्ही म्हटल्यासारखं माझं दुर्लक्ष झालं. पेपर 1 वरती फोकस केला होता मी. ॲक्चुअली पेपर 2 वरती फोकस करायला होता. ते एक चुकी झाली माझी. त्याच्यावरती जर पेपर 2ला चांगल्या पद्धतीनं स्कोर काढला असता, तर मला वाटतं की मी गेलो असतो टॉपमध्ये. नाही, नाही. आणि आता 25ला सुद्धा आता बघा ना, तुम्ही एकदा माझे पाया तुम्ही परफेक्ट म्हणजे बांधून दिलंय. आता तेच त्यावरती सांगतोय ना. ट्रेनिंगवरून आलोय. ट्रेनिंगवरून आल्यानंतर सुद्धा मी एवढं स्कोर काढू शकतो. आता सुद्धा एवढं हार्ड पेपर पडून पहिल्यांदाच एवढं हार्ड कंबाईनचा पेपर पडला असं मला वाटतं वेळ खाऊ. 25चा. हां. वेळखाऊ होता. आणि आता सुद्धा 69.5 आहे सर स्कोर. बघा, मी तुम्हाला सर्वांना सांगेल, जर तुमचा अभ्यासाचा पॅटर्न योग्य असेल आणि ना, सर तुम्ही ग्रुपवरती एक गोष्ट मला खटकली. मी तुमच्याकडे एवढं चांगल्या पद्धतीने शिकलोय. तर तुम्ही माझं इतकं 83.75 स्कोअर असून ग्रुपशीला तुम्ही ग्रुपवरती नाही टाकला का? मला तेवढं ते काय बरं व्हायलं, वाटलं. तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव. मी तुम्हाला गाईड करताना तुमचं चुकलं की ओरडेल. पण नंतर काय होतं, सिलेक्शन झाल्याच्या नंतर मला ते वाटतं की अरे पोरांचं टाकायला नको. कारण काय झालं, आता पाठीमागच्या 5-6 दिवसापूर्वी रिझल्ट लागला. हो सर. आपल्या प्लॅनचे आता ज्यांना मी तुम्हाला माहिती आहे माझं मार्गदर्शन करण्याची कशी आहे बाबा. मी हो, मोठ्या सर. भावाप्रमाणे करतो, ना शिक्षक ना काहीच नाही. हो सर. मी त्या विद्यार्थ्यांना एवढं जीव तोडून सांगायचो समोरासमोर भेटल्याच्या नंतर, की ह्या मार्गाला जाऊ नकोस किंवा नुसतं मोटिव्हेशनल कुणाचं ऐकलंस की त्याच्यापासून परीक्षेत मार्क मिळत नाहीत वगैरे. सर्वांना पण त्या पोरांचा रिझल्ट आला की ते मला दिसले दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती. मग ते कसं वाईट वाटतं ना यार, या पोराला आपण एवढं गाईड केलंय आणि तो इतर शिक्षकांसोबत रील्स काढतोय. ज्यांना मी सांगितलं होतं की नकोच जाऊ, वाईट नाहीये. पण काय होतं, आपल्याला इथं पुस्तकी नॉलेज पाहिजे किंवा तुम्हाला प्रश्न कसे सोडवायचे असतात. प्रश्न सोडवले तरच उत्तरं निघतात ह्या गोष्टीत. पण ते विद्यार्थी विसरल्याच्या नंतर मग ते नंतर वाटायला की बाबा खरंच पोरांचे रिझल्ट टाकायला पाहिजेत का नाही टाकायला पाहिजेत. नाहीतर पण आपली जी बॅच होती त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगायचो, ग्रुप सी मधून सोमनाथ टॉपर आहेत आपल्याकडे आणि आपल्या श्रेया म्हणून एक आहेत आता आपल्या बॅचला. तुम्हाला ओके. चांगला माहिती आहे हो श्रेया सर. डाके. हो, माहिती आहे. ती मुलगी एवढी तुफानी हुशार आहे, तुम्हाला हो. सांगतो. सेम दुसरा सोमनाथ समजायचं. येस सर. फक्त एवढं आणि पुढच्या 6 महिन्यात तिचा रिझल्ट 100% असणार आहेत. असे भरपूर विद्यार्थी, तिचंच उदाहरण का घेतलोय, ती पोरगी खूप सुंदर आहे. म्हणजे एवढं ऐकते सांगितलेलं गोष्ट, तुमच्यासारखं 4-4 दिवसाला येऊन भेटते, की खरंच मला अभिमान वाटतो, की ती पोरगी आता पुढच्या 6 महिन्यात 100% कोणती ना कोणती पोस्ट काढून जाईल. ती आपल्या बॅचला टॉपर आहे बी मध्ये. कारण सर आपण स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर आपल्या कुठेतरी पूर्णविराम दिला पाहिजे असं मला दिला, वाटतं. येस. कारण जोपर्यंत पोस्ट भेटत नाही तोपर्यंत आपल्याला हे करावंच लागतंय. आणि
तुमच्यासारखं जर गायडन्स जर त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला, तर मला वाटतं की कुठेतरी त्यांचं पण आयुष्य सार्थकी लागेल, असं मला आतून वाटतंय. कारण मी ज्यावेळेला 2 वर्ष जे वाया घातली, वाया म्हणजे कसं, मी अभ्यास करायचो, भरपूर अभ्यास केला. वाया म्हणजे असं फालतू नाही, नाही. वगैरे बरोबर. वगैरे काय येस. केलं नाही. पण रिझल्ट येत नव्हता. रिझल्ट आला नाही तर काय अर्थ नसतो आपल्या अभ्यासाला. येस, मग येस. त्यावेळेला असं वाटायचं की यार नाही, कुठेतरी मी चुकतोय हे मान्य केलं मी तेव्हा. मान्य केल्यानंतरच मग तुमच्यापाशी येऊन सुरू झाला माझा प्रवास. अजून सुद्धा कंटिन्यू नाही, नाही, नाही. तुमच्या सानिध्यात राहूनच. पूर्व परीक्षेत तर आपण पास होतो. बरोबर आहे. आता तुम्ही हो. पूर्वलाही माझ्याकडे होतात, मुख्यलाही माझ्याकडे होतात आणि इंटरव्ह्यूला देखील मी तुम्हाला गाईड केलंय. फक्त मी तुमचा इंटरव्ह्यू घेतला नाही का तर मला हो, त्याच्यातलं माहीत नव्हतं. हो. पण कोणाकडे जायचं, कोणत्या शिक्षकाचा जायचं इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलंय. मॉक इंटरव्ह्यू भरपूर दिला सर. तुम्ही सांगितल्यासारखं एकदम येस. व्यवस्थित पद्धतीने केलंय आणि आणि मला तुम्हाला तुमचं एवढं एक आवडायचं, की मला ग्राउंडमधलं जास्त माहीत नसायचं. तरी पण तुम्ही माझी राय घ्यायला यायचात, की "सर मला ग्राउंडला जायचंय, पण मला 100 पैकी 100 मारायचंय. जरी हो. क्वालिफाईंग असेल, तरी मला 65 किंवा 68 मार्कापुरतं नाहीच मारायचं. मला हो. 100 पैकी 100च मारायचंय." तर ते कसं असतं, आधीपासूनच मी फिजिकल फिट होतो. कारण ज्यावेळेला माझ्या वडिलांचं निधन झालं, त्यावेळेला इतकं डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो. कुणी सगळ्यांनी साथ सोडलेलं होतं सर. या प्रोसेसमध्ये कुणीच आपल्यासोबत नव्हतं. त्यावेळेला मी पहिल्यांदा ती पण गोष्ट ॲक्सेप्ट केलं, की बाबा आपण लोकांच्या मागे लागून काही अर्थ नसतो. येस, येस. आपण आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे असं त्यावेळेला जेव्हा जाणवलं, मग मी स्वतःवरती इतकं भयंकर प्रेम करायला लागलो, की मग रोज जिमला जायचं, स्वतःला वेळ द्यायचा. भरपूर वेळ दिले सर मी स्वतःला त्यावेळेला. तेव्हा मी अजून जोडलं गेलो नव्हतो. जर तुमच्याशी जोडलं गेलो असतो, तर मला डिप्रेशनचा प्रश्नच नव्हता. नाही, मी तेच तुम्हाला आता बोलणार होतो. तेव्हा जर मी तुमच्या सोबत असतो ना, तर 100% मी पण तुम्हाला एकटं त्यावेळेला सोडलंच मात्र नसतं. 1-2 मित्रांनी खूप भयंकर मला सपोर्ट केला सर. नाही, मित्र एक आपले जवळचे मित्र असतात, जे या क्षणाला आपल्या सोबत नक्कीच संकेत असतात. साळुंखे म्हणून एक मित्र आहे सर माझ्या गुड. आयुष्यात. म्हणजे त्यानं जर नसला असता तर त्या काळात तर मी काय करून बसलो असतो हे मला देखील म्हणजे वेगळंच फिलिंग होतं हो सर. मी खूप म्हणजे भयंकर डिप्रेशनमध्ये होतो त्यावेळेला आणि आशिष साखरे जो की मला आर्थिक पाठबळ पुरवायचा. नाही, नाही. संकेत आणि आशिष जसं तुम्ही उल्लेख केला, तसं आणि माझ्या माझ्या आयुष्यात मित्र भावाचं आहेत. हो सर, माझ्या भावाचं आणि बहिणीचं देखील खूप म्हणजे इतकं मोलाचं योगदान आहे ना, त्यांनी स्वतःचं करिअर त्याग केलेत माझ्यासाठी, की बाबा भैया तू अभ्यास कर. कारण तुझं स्वप्न वेगळं आहे. तुझ्या भिडण्याची ताकद आहे. त्यांनी बघितलेलं होतं. कारण आपल्याला जेवढी आपली फॅमिली ओळखते, तेवढं कोणच ओळखत नाही, नाही सर नाही. आपल्या येस, आयुष्यात. येस. मला माझ्यावरती भयंकर विश्वास होता. भले माझे रिझल्ट गेलेत, पण कधी त्यांनी बोलवलं नाहीत. बोलून दाखवलं नाहीत, की बाबा भैय्या तुझा रिझल्ट गेला असं तर. कधीच माझ्यावरती शंका त्यांनी घेतलेली नाहीत. त्यांचा जो दृढ विश्वास होता ना, मला वाटतं तेच मला या प्रोसेसमधून बाहेर काढलं असं आतून वाटतंय. नाही, नाही. मला तुमचे छोट्याचे स्टेटस कधी-कधी हो दिसत सर. असतात. भयंकर प्रेम पण करतोय सर तो तुमच्यावर माझ्यावर. प्रेम म्हणजे सेम मी माझ्या छोट्या भावावरती जसं प्रेम हो करतो, सर. तसं तो तुमच्यावर आणि करतो. असलंच पाहिजे सर. कारण कसं पाहिजेच. असतं माहिती आहे का, ज्यावेळेला आपला भाऊ आपल्यासोबत उभा असतो ना, तो जो कॉन्फिडन्स असतो, कोणाचीच जो गरज काही नाही. भिडण्याची ताकद असते ना, येस. ते कशातच नाही. बाकीचं सगळं क्षुल्लक वाटतंय मला त्यावेळेला. येस. आपल्या भावावरती भयंकर आपल्यावरती विश्वास पाहिजे आणि आपल्या घरच्यांचा देखील विश्वास पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, की स्पर्धा परीक्षेची वेळ सर हे थोडं काही जणांना वेळ लागतो, काही जणांना लवकर यश हो, मिळतं. हो, हो. कधी-कधी मुलींसाठी हे चॅलेंजिंग ठरू शकतं आणि आता मी माझ्या घरात बघितलेलं होतं सर हे सगळं परिस्थिती. कारण माझ्या बहिणीचं जेव्हा लहान वयात लग्न वगैरे झालेलं होतं, तिला शिक्षणाची संधीच भेटलेली नव्हती. आत्ताच्या घडीला मुलींना इतकं भारी संधी वगैरे मिळालेला असतो. त्यांनी उचललं पाहिजे ती संधी. येस, मला सर्वांना हेच सांगायचं खूप सुंदर वाक्य बोललेत, की मुलींनी संधी उचलली पाहिजे. जर आपण आता पुण्याचा विचार केला ना, तर विद्यार्थ्यांना त्रास होईना झालाय. प्रत्येक महिन्याला 8,000 ते 10,000 घरी येऊन येतात. भयंकर सर यांना खर्च आहे. दुपारी, संध्याकाळी जेवायला भेटतं म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळेवरती भेटते. समाजाच्या दृष्टिकोनातून पावले हे उचलतात असं मला वाटतं सर. पहिली गोष्ट समाज येस ऑब्व्हियसली सर नंतर एक ना एक दिवस लग्न करावाच लागतो, तो वयानुसार. हो. पण मला वाटतं सर जोपर्यंत मुलगी स्वतः आर्थिकरित्या स्वतःच्या पायावरती स्टेबल होत नाही. डिपेंडंट म्हणजे इंडिपेंडंट होत नाही, तोपर्यंत लग्नाच्या नादी लागूच नये. मग परिस्थिती कितीही आडवी येऊ द्या. येस. मग आई-वडिलांचं किती जरी प्रेशर आलं, तर त्यांना समजून घालण्याची आपल्याकडं ती कला असली पाहिजे आणि विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे, "मी करू शकते, मी काहीतरी" कारण जर तुम्ही आर्थिक डिपेंडंट असाल, तर तुम्हाला इतकं भयंकर भोगावं लागतं पुढे जाऊन, जे की मी बघितलंय. आता पण आत्तापर्यंत माझ्या मोठ्या बहिणीनं जे की माझे आदर्श आहे. तिनं जे भरपूर भोगलंय सर, तिच्याकडूनच मी आदर्श घेतलोय आणि आत्ता कुठेतरी तिच्या त्या दुःखाला पूर्णविराम लागलाय असं मला वाटतं. तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता माझा निकाल बघून. माझा भाऊ पी-एस-आय झाला हे तिला असं विश्वासच बसत नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे अजूनही मला सोमनाथच म्हणाले. पोलीस झाल्यानंतर देखील ती कधीच मला असं त्या फिलिंगनं बघितलं नाही, की बाबा हा पोलीस आहे म्हणून. नाही. भाऊ ते भाऊ, बहीण ते बहीणच. येस, येस. शेवटी तीच माझ्यासाठी आदर्श ठरली आणि माझा बाप देखील माझ्यासाठी खूप मोठा आदर्श आहे सर, खूप मोठा. नाही, नाही. म्हणजे ते कारण सर त्यांनी स्वतःचा जीवच दिला, पण कधीच असं स्वाभिमान गहाण नाही ठेवलं. येस. किती अडचण आल्या तरी मला शिकवायचं. ती जी धमक होती ना सर, मग मी का नाही शिकायचं?
आज असते त्यांना खूप आनंद झाला इतका असता ना. भयंकर आनंद झाला असता ना सर, पण तो एक खंत राहिला माझ्या मनात. म्हणजे आत्ता सुद्धा खंत आहे तो, की बाबा माझे वडील राहिले असते तर माझ्या वडिलांना इतका आनंद झाला असता ना, मलाही तो शौक होता, की बाबा बापाचं नाव कुठेतरी एकदम व्यवस्थित पद्धतीनं. नाही, मी खूप त्या गोष्टीला जवळून बघितलंय का, तर आता पहा, जसं मी म्हणू शकतो, की तुम्हाला घडवलंय, हो बरोबर सर. आहे. हे जेव्हा माझे पप्पा बघतात ना, की यार आपलं पोरगं एवढं मोठं झालंय. आता तुम्हाला बीडचंच माहिती आहे वातावरण. बीड वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. पण बीडमध्ये असे चांगले लोकं देखील आहेत. ओके. जेव्हा कळतं ना, की यार आपला मुलगा इतर लोकांना एवढं गाईड करतोय, आपण जे संस्कार त्याच्यावरती हो दिले, सर. जसं तुम्हाला बोलतोय किंवा इतर भरपूर लोकांना बोलतोय, ते एवढं पाठीमागं फील आता 4 लोकं बसले, की ते एकदा तरी नाव काढतात. आमच्या सचिननं नाव काढलं. सर एक हे होता म्हणजे ज्यावेळेला मी 19ला अभ्यास केला होता टेक्निकलचा अभ्यास, त्यावेळेला मी म्हणजे आमचं घर एवढं चांगलं नाही. आता तुम्हाला कळतच नाही, असेल गरीब नाही. परिस्थिती म्हणजे समजू कसं शकतोय. घर असतो वगैरे. अ, त्यावेळेला कुठं अभ्यास करायचा हा मोठा कारण लॉकडाऊनचा पिरियड चालू होता. मी शाळेत अभ्यास करायचो सर. शाळेत जिल्हा मला परिषद? हां, ना आपले मी ज्या शाळेत शिकलोय ना, बरं, बरं, तो बरं. शाळा बंद होती. त्यावेळेला मला एक सेपरेट खोली होती. मला अजूनही आठवतंय. अ, ज्या शाळेत मी तिथं अभ्यास करायचो, त्यावेळेला माझा बाप त्या शाळेचं बांधकाम करत होता. म्हणजे समोरच दिसत होतं मला. अरे बापरे! ओके. इतकं भयंकर त्रास होत होता ना, की यार आपलं उन्हातान्हात आपला बाप एवढा अभ्यास म्हणजे एवढं कष्ट करतोय. मला तो जो मोटिव्हेशन होता, मला वाटतं तिथं कुठेतरी मी भिडलोय असं आणि वाटतं मला. हेच मोटिव्हेशन पाहिजे. जे आपले आई-बाबा कष्ट घेतात ना, त्याच्यापासून भयंकर मोटिव्हेशन सहन केलंय पाहिजे. सर माझ्या आई-वडिलांनी. इतकं अपमान सहन केलं ना, परत हं. कधीच उलट उत्तर दिलं नाही. व अपमानाचं उत्तर असं द्यायचं, की माझ्या डोक्यात तेव्हाच बसलेलं होतं. शिक्षणाच्या माध्यमातूनच मला उत्तर द्यायचं. नाही, तुमचे जे आता डोळे भरलेत ना, त्यावरून मला कळतंय सर्व. हे खरंच मी आणखी पुन्हा म्हणेल, की खरंच जर आज तुमचे पप्पा असते ना, तर त्यांना एवढा गर्व फील झाला असता, की यार आपल्या पोरांनी करून दाखवलंय. म्हणजे ते मी शब्दातच मांडू शकत नाही. पण असो, ज्यावेळेला माझ्या वडिलांची सर मानसिक स्थिती ढासळली होती, त्यावेळेला लोकांनी इतकं म्हणजे इतकं तुच्छ लेखलं ना, म्हणजे काही सांगू शकत नाही सर. त्यावेळेला इतकं बेकार ट्रीटमेंट माझ्या वडिलांना त्यावेळेला मिळालं किंवा माझ्या घरच्यांना मिळालं. तो अपमान मी म्हणजे मला माझ्यापर्यंत येतच नव्हता. कारण माझे भाऊ आणि बहिणी सगळं काही तिकडे सांभाळून घ्यायचे. कारण मला काय त्रास होईल, कारण मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हो, हो. तयारी करत होतो. मला खूप त्रास होईल. मला अभ्यासामध्ये परत ब्लंडर तयार म्हणजे त्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात म्हणून त्यांनी मला कधीच सांगत नव्हते. त्यांच्या लेव्हलला ते मिटवण्याचा प्रयत्न करत होते. भयंकर त्रास दिला सर लोकांनी त्यावेळेला. भावकी म्हणा किंवा आजूबाजूची लोकं. कुणीच म्हणजे नातेवाईक म्हणा, कुणी आत्ताच्या घडीला मी त्यांचा सोमनाथ आमचा सोमनाथ प्रत्येकाच्या हो ना, तोंडात यायला लागलो. सिलेक्शन झाल्याच्या कुणी नंतर नव्हतं सर. तुम्हाला आजदा सुद्धा ठामपणे सांगू शकतो. कुणीच नव्हतं मी. पण सर ॲडमिशन घेताना मला एक आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं, जे की आय-आर-एस ऑफिसर मल्लीनाथ जेवरे सर. बरं. त्यांच्यामुळं माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. परिस्थिती तर डाऊन होतीच. मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन त्यांच्यामुळे घेऊ शकलो. कारण माझ्या बहिणीला ज्यावेळेला मी फोन केला तिच्याकडं तिची पण परिस्थिती इतकी खालच्या लेव्हलचीच होती त्यावेळेला. मग तिने एक ₹30,000 जमवले होते. मला माझं फीस होती 90,000. मग ते करायचं कसा? हां. इतकं मोठं माझं त्या कॉन्टॅक्टमध्ये सरांचा असं पण संबंध आलेला होता माझा आय-आर-एस ऑफिसर मल्लीनाथ जेवरे सरांनी. त्यांना एकच फोन केला सर. त्यांनी ₹1,00,000 माझ्या अकाउंटवरती डायरेक्टली टाकला आणि तिथून जे प्रवास सुरू झाला, आता नाही थांबायचा. आता हेच मोमेंट होतं सर तिथं. रिझल्ट आल्यानंतर त्यांना भेटलात तुम्ही? सर त्यांना फोन केला होता, पण ॲक्चुअली ते भरपूर कामं अच्छा, असतात ना, अच्छा. त्यांना स्वतः जाऊन भेटायचं अजून गुड, त्यांच्या गुड, गुड. कारण मी ऋण विसरूच शकत नाही सर. मी भले आज त्यांना कॉल केला नाही याचा अर्थ असा होत नाही, की मी विसरलो. त्यांचं ऋण मी आयुष्यभर मी मरेपर्यंत नाही विसरू शकत. जसं की तुमचं माझ्या आयुष्यात मोलाचं योगदान आहे. सरांचं आय-आर-एस ऑफिसर त्यांचं देखील योगदान आहे. ज्यांनी मित्रांनी मला साथ दिली, त्यांचं देखील मोल मी कधीच विसरू शकत नाही. ज्या शिक्षकांनी मला आजपर्यंत घडवलंय, बाबा सोमनाथ म्हणून ओळखतात, की बाबा सोमनाथ कसा हे त्यांना माझ्या हो. शिक्षकांना इतकं चांगलं माहिती आहे ना सर, त्यांचं ऋण मी कधीच विसरू शकत नाही. पहिली गोष्ट मी आज या पदापर्यंत आलोय पण ठीक आहे. पण त्यांच्या चरणापाशीच माझं नाही, अस्तित्व नाही. असेल. खूप सुंदर आहे. ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ना, त्यांना आयुष्यभर कधीच विसरायचं नाही. हे आपले संस्कार आहेत. हो सर. आपण पूर्व परीक्षा आता पास झालो होतो. काय सांगू शकाल मुख्य परीक्षेला आम्ही तुम्हाला कसं गाईड केलं होतं? विद्या मॅडमचं काय महत्त्व आहे तुमच्या इंग्लिश, मराठीमध्ये? कारण विद्या त्यांना आपण विसरू शकत नाहीत. हां, कारण मला त्या माहिती आहे, मी तुम्हाला सांगेल विद्या मॅडम अशी अशी व्यक्ती आहे आमच्याकडे आता तुम्ही काही लोकं ओळखता असाल. आपल्या YouTubeला त्यांचे लेक्चर वगैरे आहेत. विद्या मॅडमनं तुम्हाला इंग्लिश, मराठी शिकवलेली हो सर, होती. भयंकर. मी सर पहिल्यांदा ज्या 22-23 ची जी पूर्व परीक्षा फेल झाली होती ना, त्यावेळेला पहिल्यांदाच मी बॅच केलेल्या होत्या. स्टार्टिंगला मी सोलार सरांकडे भेटलेलो होतो आणि महेश पाटील सरांकडे देखील भेटलेलो होतो. त्यांचे दोघांचे क्लासेस मी केलेले होते हो, ऑलरेडी. हो. का तर मला प्री आज ना उद्या निघेल हा माझा माइंडसेट होता. प्री आज ना उद्या निघेल, पण मेन्सचं काय? ते हो, 3 हो. महिन्यात नाही उरकू शकत असं माझं वैयक्तिक बरोबर मत आहे, आहे आणि बरोबर आहे. त्यामुळे एकदा
तिकडचं चांगलं उरकून मग मी परत प्री मेन्स असं इंटरव्ह्यू एकदा आता बघितलं तुम्ही बघता एकदा प्री निघाली मेन्स निघाली मग इंटरव्ह्यू दोन्ही हो. सगळं एकदमच निघून गेला. Yes. असं एक माझ्या आधीपासून डोक्यात होतं कारण एकदा प्री निघाली परत तू मेन्सचा अभ्यास करणार परत तू तिथून उडणार परत प्रीला असं नाही एकदा बसलं की मग परत बाहेरच निघायचं असं माझं डोक्यातच बसलं होतं ते सिद्ध झालं असं मला वाटतंय. कारण सर मराठीला पण सोलाट सरांचं खूप मोठं योगदान आहे सर त्यावेळेला. मला खूप असणारच. तो परिस्थितीच्या वेळेला इतकं घाणेरडी परिस्थिती होती ना सर त्यावेळेला. डिप्रेशनमध्ये होतोच त्यावेळेला. त्या नदीकाठी फिरायचो सर. मोठा नदी आहे ना आता ही हो, हो, नदीकाठी. हो, हो. त्यावेळेला तो कोणी नसला तर आता तेच नाही, शेवटी बरोबर. ऑप्शन असतो हो, आपल्याकडे हो. की बाबा एकटं राहणं. मग सोलाट सरांना भेटलो. सोलाट सरांनी एकदम व्यवस्थित पद्धतीने कारण त्यांची पण परिस्थिती त्यावेळेला नव्हती. मी जे फेस करतोय ना, नाही, मी मी त्यांना मी तुम्हाला पर्सनली मगाशी चांगलं म्हटल्यासारखं ओळखतोय. माझ्या तत्वात जे बसते ते बाबा सेम सिच्युएशन फेस करतोय हा माणूस. मग त्यांनी पण एकदम व्यवस्थित पद्धतीने गाईड केलं. स्वतःचं अस्तित्व उभं केलं की खूप चांगल्या पद्धतीने आणि इतकं निर्मळ मन त्यांचं पण सर. खूप खरंच मी सुंदर. त्यांच्याबद्दल देखील खूप काही सांगू शकतो. असं त्या काहीच आणि अडचण नाही. पण त्याचबरोबर सर 100% अशा शिक्षक लोकांना ज्यांनी आपल्याला सहकार्य केलंय ना त्यांना विसरायचंच आणि नाही. महेश पाटील सरांचं पण खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या पर्सनॅलिटीचा इफेक्ट आहे सर माझ्यावर. नाही दिसतंयच. कारण ज्यावेळेला बॅच घ्यायला गेलो होतो सर, त्यांनी मला म्हणले होते, की मी त्यांना रिक्वेस्ट केलं होतं, "सर मला बॅच मी अफोर्ड करू शकत नाही. थोडंफार फीस कमी करा." हे बघ सोमनाथ तुझ्या परिस्थितीची मला जाणीव आहे. मान्य करतो. पण मी पण या परिस्थितीतून आलोय. मला Good. पैसा कमी आहे Yes. अशातला काही भाग नाही. पण तू स्वाभिमान माणूस आहे. तू स्वाभिमान कधी असं दुसऱ्यांना दाखवू नको. दाखवून Yes, देऊ नको, yes. की बाबा मी परिस्थितीने गरीब आहे. तू कुठेही काम कर. मला ₹6,000 आणून दे आणि मी देतो झालं तर तुला पैसे, पण तू बॅच पैशानेच विकत घ्यायची. तो जो सर स्वाभिमान होता ना, तो येस. मला वाटतं याच्यातून की शिकायसारखं आहे. आता काही जण आता तुम्ही सुंदर बोललात. काही लोक याच्यावरती टीका करतात. पण ज्यांना त्याचं महत्त्व कळतं ते शिकतात याच्यापासून. की बाबा त्यांनी आपल्याला काय शिकवलंय, की स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. स्वाभिमान कधीच घाण नाही ठेवायची. आणि मग ते असे लोकं तिथून पण सर एक खूप मोठा इम्पॅक्ट पडला माझ्यावर आणि तिथून जे पर्सनॅलिटीचा इफेक्ट पडला ना माझ्यावरती. आता बरेच जण म्हणतात, "महेश पाटील सरांसारखं तुझं इफेक्ट म्हणजे पर्सनॅलिटी आहे." पर्सनॅलिटी पण फक्त हाईट मॅटर करते. नाही, असू द्या. काहीच अडचण नाही त्या बाबतीत. खूप सुंदर केलंय तुम्ही. हो, सर. या विद्या मॅडमला कधी भेटला होतात एखाद्या वेळेस तुम्ही? विद्या मॅडमला ऑफिसमध्ये भेटलो होतो ना सर, त्यावेळेला पेढे घेऊन आलो होतो. हो. मुंबई पोलीस झालो होतो Yes, त्यावेळेला सुद्धा. yes. मॅडमला पहिल्यांदाच बघण्याची माझी तिथं संधी मिळाली होती मला. अच्छा. कारण फक्त ऑनलाईनच दिसायचे मॅडम. हो. पण त्याचं. त्यांनी पण सर मेन्सला खूप चांगल्या पद्धतीने मला गाईड केलंय. कारण तुमचं टार्गेट मी म्हणतोय ना, टार्गेटनुसार जेव्हा तुम्ही अभ्यास करताय ना, मग तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. 2023च्या रिझल्ट, 2024च्या रिझल्ट, तुमच्या रिझल्टमध्ये त्यांचा मेन्सचा स्कोर 128 का 132 काहीतरी होता. हो सर. प्रश्न 200 पैकी. हो सर. म्हणजे त्यानुसार त्यांनी जर ग्राउंड क्वालिफाईंग केलं असतं, त्यांना 57 आहे ग्राउंडला. हो सर. 3 मार्क काहीतरी उडीला फॉल वगैरे असं काहीतरी झालेलं आहे त्यांचं. जर त्या बसल्या असत्या तर 100% टॉपर त्या पण असत्या. पण काही मुलींना सर, ग्राउंड होत त्यांना नाही. त्यांचं म्हणजे त्यांचं लेव्हल वेगळं आहे हो. हं, एक हं. म्हणजे इतकं उत्तम प्रशासक त्यांनी प्रशासनात काम करू शकतात त्या मॅडमचं देखील नाही, मी खूप सांगू शकतो. सुंदर. कारण त्यांचा स्वभाव इतकं प्रेमळ, इतकं म्हणजे पोरांना भरभरून दिलंय त्यांनी. नाही. मी तुम्हाला इथं सर्वांना सांगेल, आता मी या प्लॅटफॉर्मवरती जेवढा मोठा झालोय ना, याच्यामध्ये जवळपास एक नाव नक्की सांगेल. एक निकिता खरात म्हणून होत्या. हो सर. बारामतीच्या त्या. आम्ही त्यांना कधीही समोरासमोर भेटले नाहीत त्या मुलीला. पण मला तिने या प्लॅटफॉर्मवरती एवढं सहकार्य केलेलं होतं ना, भयंकर. हे जे आज मी या प्लॅटफॉर्मवरती उभा आहे, एवढा मोठा झालोय ना, त्या पोरीने एवढं सहकार्य केलं. ती पोरगी PSI म्हणून निवड झाली त्या पोरीची. आता वर्धा का कोल्हापूर काहीतरी आहे. हो सर. पण ती मुलगी आता आणखीही मला भेटलेली नाहीये. आम्ही आहोत की WhatsAppला किंवा हे. पण ती म्हणे, "सर मी तुमच्यासमोर नाहीच येऊ शकत. माझी हिंमत नाही होत. तुम्ही जे मला गाईड केलंय ना, हो सर. जे मी खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजलं होतं आणि तुमच्याकडून एवढं गाईड केलं की मी घरी बसून त्या लॉकडाऊनमध्ये पहिली 4 सप्टेंबर 2021 ची पूर्व परीक्षा झाली हो होती. सर. त्या पोरीनं मी गाईड करून पूर्व परीक्षा पास केली, मुख्य परीक्षा पास झाली आणि फायनल PSI पण झाली. मग ती म्हटली की सर माझी तुमच्यासमोर येण्याची हिंमत होत नाही. म्हटलं ठीक आहे बाबा, तू झालीस ना PSI. त्याच्यानंतर विद्या मॅडमचं महत्त्व माझ्या एवढं आहे ना, की बाबा हा प्लॅटफॉर्म उभा करायला त्या व्यक्तीने खूप सहकार्य केलंय मला. सर बेस्ट तेच ना, फ्रेंड आहेत. आपल्याला माहिती आहे की बाबा आपल्या आयुष्यात ते कोणाचं किती मोल आहे फक्त खूप, ते आपलं खूप. मनच जाणू शकतं आणि Yes. त्याचं कुठेतरी मला असं वाटतं हे खूप माझ्यासाठी इतकं भारी प्लॅटफॉर्म भेटलाय ना, की बाबा मला सचिन सर कोण आहे? हा दाखवून मला माझं स्वतःचं मत होतं, की बाबा सचिन सर पोहोचले पाहिजे त्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत. त्या जो काही वायबल झालेला आहे किंवा ज्याला अभ्यास होत नाहीये किंवा ज्याचं चुकतोय काहीतरी किंवा ज्याचा स्कोर 1-2 मार्कांनी उडतोय. ज्याचा रिझल्ट
खरं सर तुम्ही पोहोचणं लय मला वाटतंय. मग बऱ्याच जणांनी मला म्हटलं, की "बाबा तू मेंटरशिप का सुरू करत नाही?" कारण हे बघा प्रत्येकाचं एक एक वेगळं एक माइंडसेट असतो. येस, येस. मला अजिबात इंटरेस्ट नाही या गोष्टींमध्ये मेंटरशिप करणं किंवा गाईड करणं. मी आलेले प्रत्येक पोराला तुमच्याकडे पाठवलंय. का? तर नाही. मी नाही करू शकत ते गाईडन्स वगैरे. कारण हे बघा माझ्या तत्वातच बसत नाही सर. मला हे काही कमवणं-बिमवणं हे माझा उद्देश पण नव्हता आणि सर तुम्हाला कसं आवड आहे ना या गोष्टींमध्ये, खूप की आवड बाबा आहे, खूप. तुम्ही मेंटरशिप करून पोरांना घडवणं तुमचं हे ध्येय जसं ध्येय आहे. मला प्रशासनात जाऊन चांगल्या पद्धतीनं ज्या काही महिला, मुली, ज्या काही माझ्या बहिणीसारखे जे काही ज्यांनी भोगतायत, अशा महिला मुलीपर्यंत मला पोहोचून त्यांना संरक्षण प्रदान करायचं. हे जे काही माझ्या डोक्यात बसलंय सर. खूप सुंदर. आणि हे हुंड्यामुळे जे काही माझ्या वडिलांची जी मानसिकता जी बदलून गेली, कर्जबाजारी झाले. या अशा छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या होत्या, त्या पूर्ण. गोष्टी त्या माझ्यापासूनच मला बदलायच्या आहेत असं मला येस, वाटतंय. येस. समाज ठीक आहे, या गोष्टी वेळ घेत असतात, पण मला वाटतं की माझ्यापासून नक्कीच बदल होईल असं मला वाटतं. नक्कीच होईल आणि त्याच्यासाठी आणि तुम्ही काम हुंडा पण वगैरे करायला सर पाहिजे. भयंकर त्रास होतो सर. कारण नाही, ते होतो, तो होतो. बाप किती जणांच्या पाया पडलेला असतो त्या गोष्टीसाठी. आणि ते फक्त आजकाल मी माझ्या आपण डोळ्यानं बघितलं सर. न्यूज पण ऐकतो की भरपूर डिव्होर्सच्या केसेस आहेत त्याच्यामुळे. हां, कारण तर ते हुंड्यामुळेच होतो ना. कारण तुम्ही बरोबर आहे. इतका हाव असतो माणसाला, खूप, खूप, हाव खूप. हाव नसलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. मी फ्रँकली सांगतो सर, अजून माझं वय नाही त्या लग्नाचं वगैरे. मला अजून भरपूर काही करायचं आहे आयुष्यात. ते केल्यानंतरच ज्यावेळेला माझं लग्न वगैरे ठरायच्या गोष्टी येतील, त्यावेळेला एकही रुपया मी घेणार नाही, नाही. खूप खरंच सुंदर. मला सर हेच माझा स्वाभिमान किंवा मला स्वतःचा अभिमान वाटतो. मी नाहीच घेऊ शकत. आणि या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना हे पण सांगेल, की बाबा आता तुम्ही पी-एस-आय म्हणून निवडून आलात ना, तर ग्रामीण भागामध्ये आता मला मान्य आहे बाबा मी पण त्याच्यातून येतो ना, तुम्हाला हुंडा म्हणजे ते कसं आहे, एक बैल विकल्याच्या नंतर 10,00,000 हां, 15,00,000 सर. तसा पद्धत होतो ना, तसा प्रकार करू नका. आणि दुसरी गोष्ट मी सांगेल, की बाबा तुम्हाला सिलेक्शन होण्याच्या अगोदर जी तुमची फ्रेंड होती, मी म्हणेन गर्लफ्रेंड होती, हो सर. तिच्यासोबत का त्या पोरीनं तुम्हाला सहकार्य इतकं केलेलं असतंय. येस सर, बरोबर आहे. ऑब्व्हियसली आता त्याच्यासोबतच आता पाठीमागे न्यूज वाचली होती त्या पी-एस-आय पोराची त्यांनी काय कांड केलेत आपल्याला माहिती आहे. भयंकर. आपल्याला त्याच्यावरती नाही बोलायचं. ओके. परंतु असं करू नका मी म्हणेल, ज्या पोरीनं तुम्हाला साथ दिली ना, तिच्यासोबतच जीवनगाठ बांधा काहीतरी शब्द नक्कीच सर. असतात ते. ऑब्व्हियसली ज्या माणसानं आपल्याला उभं केलं त्या येस. माणसाला आपण डावलू शकत नाही पहिली गोष्ट म्हणजे. येस. त्याच्याशी एकनिष्ठ राहून चांगल्या पद्धतीने तुम्ही रिझल्ट नंतर नाहीच त्यांना नाही कधी बदललंच नाही पाहिजे. इतकं म्हणजे सर जर माणूस बदलत असेल पद भेटल्यानंतर त्याचे संस्कार दिसतात ना. मग म्हणजे त्या पदाला तो शोभूनच नाही दिसणार. पहिली म्हणजे येस. अधिकारी म्हणून तो लायकीचाच नाही. माझ्या येस, वैयक्तिक येस. मतानुसार. म्हणजे तसं प्रेम करताना कास्ट हां, बघितली नाही, लग्नाला कास्ट का बघतोय? हे मुद्दा आहे ना. तुम्ही जर येस. कास्ट बेस्ड या जर गोष्टी तुम्ही असं वाटत असेल, तुम्ही आधीच ठरवा. आधीच या गोष्टींचं नियोजन करा, की बाबा जर खरंच या कास्ट वगैरे तुम्हाला आडवं येत असेल किंवा तुम्ही स्पष्ट आई-वडिलांचं बोलायला पाहिजे. तुम्हाला जर आई-वडिलांचं जर त्यावेळेला आठवण येत असेल, ज्यावेळेला तुम्ही पद हो, भेटतंय, हो, हो. आधीच बोलून घ्या तुम्ही या गोष्टी क्लिअर करून घ्या, की बाबा खरंच लग्न करायचंय की नाही. नंतर प्रॉब्लेम्स नाही वाढणार. येस, येस. आपापल्या आई-वडिलांशी सामंजस्यपणे बोलून घेतलं तर नक्कीच सर असं कुठलंच आई-वडिलांचं नाही, की बा आपल्या मुलीचं भलं होऊ नये. असं कुठल्याच आई-वडिलांचा विचार नसतो. येस. प्रत्येक मुलीला चांगला मुलगा हवाच असतो. आपल्या आई-वडिलांचा देखील तेच विचार असतात. फक्त आपण समजून घेणं, कास्ट वेगळं असेल तरी काही हरकत नाही. पण एक एक सामंजस्यपणे सॉल्व्ह झाला नाही, पाहिजे नाही. सर हा बरोबर आहे. प्रॉब्लेम. ते तर असायलाच पाहिजे. काय बरं नवीन विद्यार्थ्यांना काय सांगाल? थोडक्यात आमच्या प्लॅनबद्दल तर बोललातच तुम्ही कसा होता, काय नाही होता सर, तुमच्या तुमच्याबद्दल? प्लॅनबद्दल भरपूर सांगण्यासारखं आहे. म्हणजे आला तर रिझल्ट फिक्स आहे एवढं मात्र नक्की सांगू शकतो सर. नवीन विद्यार्थ्यांनी असं इकडे-तिकडे वायबल होण्यापेक्षा एकदा सचिन सरांशी तुम्ही बोलून घ्या, भेटून घ्या चांगल्या आवडलं पद्धतीने. तर कारण कंटिन्यू करा. नाही आवडलं तर काय हे नाही डेमो-बिमो नाही हे सर. कारण रिझल्ट महत्वाचा असतो आपल्यासाठी. येस. कारण इकडे-तिकडे 2 वर्ष घालवून 3-4 वर्ष वायाच आपोआपच जातात. जर मी तुमच्या परिचयाशी आलोच नसतो तर अजून सुद्धा मी रिझल्टच नाही मला तुमचा कालचा मेसेज आठवतो, की सर मला बोलायचंय. सेम कारण मी आतापर्यंत म्हटलं ना 2020 पासून मेंटरशिप चालवतोय. त्याच्यानंतर माझ्या आपल्या प्लॅनमधले भरपूर पी-एस-आय झाले. भरपूर पी-एस-आयना स्वतःच्या मेंटरशिप टाकल्यानंतर फक्त त्यांच्या चुका होतात, की ते फक्त मोटिव्हेशन देतात. मी म्हणतोय टाका प्रत्येकाला एक आवड येस सर, असते. ऑब्व्हियसली हे बघा असं झालंय मी प्रत्येक मार्गदर्शक म्हणजे बऱ्याच शिक्षकांना भेटलो. प्रत्येक येस. शिक्षकांच्या सानिध्यातच मोठा झालो असं मला वाटतंय. प्रत्येक शिक्षकांना भेटणं, त्यांच्याकडून काहीतरी काहीतरी वेगळं शिकायला घेतलंय, हो. आदर्श ठेवलंय प्रत्येकाला. मग मग साहजिक आहे सर. आता आपल्यापेक्षा जर मोठा माणूस जर आपल्याला बोलवत नक्कीच. असेल किंवा हे करत असेल, नक्कीच आपण त्यांचं ऋण असं व्यक्त करण्यासाठी जायलाच करायलाच पाहिजे. पाहिजेत, करायला मी जाऊन भेटलो नक्कीच. बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती आज मी दिसतोय खरं आहे. पण मुलाखतीच्या माध्यमातून, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्याशी जोडलोच गेलो होतो. येस. पण माझं मार्गदर्शक जर कोण असेल तर फक्त सचिन सर आहेत. ही पहिली गोष्ट हे क्लिअर करून घ्या. बऱ्याच जणांना असं वाटतंय की बाबा मी म्हणजे सगळीकडे शिकून आलो हे. मी लेक्चर्स केले त्याचा अर्थ असा नाही की बाबा सगळं त्यांनीच घडवलंय. घडवलंय तुम्ही ना.
कारण तुम्ही जर टार्गेटनुसार मला अभ्यास दिला नसता, जर तुम्ही माझे मेंटॉरच ठरले नसते, जर तुम्ही मला त्या ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी माझ्याकडून चुकत होत्या, त्यावरती तुम्ही सांगितलं नसतं, तर कदाचित मी आज या प्लॅटफॉर्मवरती. मला वाटतं तुमचा आपला हा पहिल्यांदाच इथं पॉडकास्ट होतोय. हो सर. आता मी ऐकलंय किंवा सिलेक्शन झाल्याच्या नंतर आता पहा चुकीचं काहीच नाहीये. सिलेक्शन हां. झाल्याच्या नंतर प्रत्येकानं तो सत्कार स्वीकारायलाच पाहिजे आणि नवीन विद्यार्थी त्याला नावं ठेवतात, पण मी म्हणेल याच्यात नाही. उद्या तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर जर तुम्ही ज्याच्याकडे शिकवलंच नाही, ज्याच्याकडे क्लासेस केले नाही, त्यांनी जर सत्काराला बोलवलं, तुमचं अभिनंदन करायला बोलवलं, तुम्ही नकार नाहीच ना देणार. त्याच्यामुळे इथं नावं ठेवायची गरज नाहीये. पण मी ऐकलं होतं की सिलेक्शन झाल्याच्या नंतर बरेच क्लासेसवाले कॉल करतात. हे खरंय? हो सर, करतो. मी नक्की. फक्त ऐकलं होतं. हो मी सर. अनुभवलं करतात, नाहीये नक्की की करतात. बाबा या आमच्या प्लॅटफॉर्मवरती येस सर, बोला. ऑब्व्हियसली. कारण प्रत्येकाला एक स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतो. मग ते त्या दृष्टिकोनातून नक्कीच सर. कसं असतो सर, एक बॅच जर कंटिन्यू तुम्ही करतच असता, आजपर्यंत तुम्ही सर्वसामान्यपणे जसं तुमचा क्लास चालू असतो, तसं तर चालूच असतं. पण वेगळं काय? नवीन पोरांना किंवा जे काही भरकटत आहेत, त्या पोरांना आमच्यासारखे किंवा बरेच असे जे काही येस. विद्यार्थी घडले, ते बाबा त्यांना ॲक्चुअली बाबा खरंच काहीतरी वेगळं आहे का याच्याकडून? जे 1-2 गोष्टी शिकता आल्या तर नक्की सर आमचं पण ठरलं असं बाबा सार्थकी ठरलंय असं मला वाटतं. 1-2 गोष्टी चांगल्या शिकता आल्या पाहिजे. येस. नाही, नाही. भरपूर काही तुम्ही अचीव्ह केलंय आणि आणखी आपल्याला अचीव्ह पण करायचं भरपूर आहे. करायचं सर अजून. नाही, नाही. 100% म्हणजे आपला शून्यातला प्रवास इथपर्यंत आलाय, थांबलेला नाही. नाही. आपल्याला कंटिन्यू करायचंय. खूप सुंदर, खूप छान आहे. भविष्यात आता जेवढे पोरं पी-एस-आय झाले तेवढ्यांना आता मी त्या दिवशीच YouTube लेक्चर बोललो होतो, हो सर. की बाबा रिअल गोष्टीवरती बोलायला पाहिजे तुमच्या हो पोरांकडून. सर, तेवढं मात्र खरं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काही बऱ्याच बोलायलाच हां. पाहिजे. नवीन पोरांनी काहीतरी शिकायला पाहिजे, की बाबा एम-पी-एस-सीत येण्याच्या आधी सर माझं असं वैयक्तिक मत आहे, तुम्ही स्वतःला जाणलं पाहिजे. हा स्वतःचा कॉल असला पाहिजे, खूप एम-पी-एस-सी सुंदर. करायचंय की नाही करायचं. हां, हां. इथं जेवढा आता सर आमचा ग्लॅमरस दिसतो ना पुढून बाबा चांगल्या पद्धतीचा हा असा, तसा ह्याचं आयुष्य तसं आहे, हो, असं हो. आहे. पण ह्याच्या मागचं इतकं भयंकर, इतकं वेदनादायक, इतकं भयंकर दुःख आहे सर ह्याच्या मागे बरोबर आहे. इतकं डार्क साइड आहे ना, फक्त आम्ही आता चांगल्या पद्धतीने दिसतोय एवढं वेळ भरपूर त्रास सहन करून घेतले सर. आणि याच्यानंतर देखील ज्या वेळेला पी-एस-आय त्या पदावरती बसतो मी, जबाबदाऱ्या भरपूर वाढलेल्या आहेत भरपूर असतात. आणि इतके चांगले इतक्या लोकांना मला भिडावं लागेल चांगल्या पद्धतीनं. मग आपण किती स्टेबल पाहिजे आणि पॅशनेट जॉब आहे हो सर हे. हं. पी-एस-आय म्हणजे. असं कोणाचं जॉब नोकरी मिळाली नाही म्हणून इकडे आलोय. काहीतरी करायचंय म्हणून घ्यायचं म्हणून घेतलंय. अशातले काही भाग नाही होता. पॅशनच पाहिजे सर एक. या पॅशन पदावरती जर तुम्हाला टिकायचं असेल तर पॅशन पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे. आता आपण प्रत्येक क्षेत्रात बघतो, क्रिकेट असू द्या किंवा कोणतंही, तिथं मेंटॉरचं काम खूप महत्वाचं असतंय. भयंकर असतं तुम्हाला सर. काय वाटतं स्पर्धा परीक्षेत मेंटॉर पाहिजे? मेंटॉर पाहिजेच. कारण बरेच विद्यार्थी आपल्याला माहिती आहेत, की स्वतःला मी पहिल्याच लेक्चरला सांगत असतो, शहाणे समजतात. मला मार्गदर्शकाची काय गरज अजिबात आहे? नाही. ही तर सगळ्यात मोठी हं, चुकी होती ना सर. असं प्रत्येकाला युगो असतो एक प्रकारचा. कारण इथं जी काही पोरं आलेली असतात, ते सगळे स्टँडर्ड दर्जाचे असतात. ते क्रीम म्हणतो ना आपण, हो. असे महाराष्ट्रातले एकूण कानाकोपऱ्यातले मुलं आलेले असतात. सगळे स्टँडर्ड हाय स्कॉलर असतात. तर प्रत्येकाकडं काही ना काहीतरी वेगळा असतो आणि ते जपण्यासाठी तो इगो पुढं असं आडवा यायला लागतो. मला वाटतं किती जरी तुम्ही हुशार असाल, तर मला वाटतं सचिन सरांसारखे जर मेंटर आपल्या आयुष्यात असेल ना, तर तुमचा जो काही वेळ वाया जाणार आहे, तो नाही येस, जाणार. लवकर येस. यश भेटेल. तुम्ही तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत लवकरच पोहोचता, असं मला वाटतं सर. वैयक्तिक मत आहे. मेंटर असणं मस्त आहे माझ्या मते. नाही आम्ही तेच सांगतो, की बाबा सर स्पर्धा ठीक परीक्षेत आहे ना, तुम्ही इंटिग्रेटेड बॅचेस लावून जर तुम्ही 1.5-1.5, 2-2 लाख भरण्याची तुमची एवढं तुम्ही दानत जर दाखवत असाल, तर मग मेंटॉरशिप घेऊन एक 2-2.5 मध्ये तुम्ही जर माझ्याकडून फीसच नाही घेतल्या, ते पैशाबद्दल बोलणं माझं चुकीचं आहे. पण खरंच पोरांनी मेंटॉरशिप घेतला पाहिजे. कारण रोजचा आपल्या समोर टार्गेट असला ना, तो अभ्यास वेगळा असतो. आपण अ, स्वतः करण्याचा जो काही अभ्यास असतो, तो भाग वेगळा. म्हणजे कंप्लीट डिफरंट असतो. टार्गेटनुसार करणं आणि आपण समाधानासाठी अभ्यास करणं हे आणि समाजाला दाखवणं तो अभ्यास वेगळा. येस. वेगवेगळं म्हणजे आपण समाधानासाठी ह्या स्पर्धा परीक्षेत उतरलं नाही पाहिजे या नाही. अभ्यासाच्या बाबतीत तरी. राइट. प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. खरंच मेंटर असलं पाहिजे. पाहिजेच. येस. हो नाही सर. आम्ही पण तेच सांगतो, की बाबा तुमचं क्षेत्र कोणतंही असू द्या, मेंटर तुम्हाला ना वेगवेगळ्या पद्धतीचे डाव शिकवत हो, असतो. डाव. मग येस. आणि नक्कीच. स्पर्धा परीक्षेत पण डाव आहेतच. हो, हो सर. भरपूर प्रश्न डाव कसा आहेत. हाताळायचा. हां. येस. आपल्याला दिसतं क्रिकेटमध्ये बाबा यार्कर आला तर कसा तिथं आणि सर खेळ स्पर्धा परीक्षेत आता मी काही एम-पी-एस-सीतला फार हुशार विद्यार्थी आहे, मीच हुशार आहे, अशातला काही भाग नाही सर. माझ्यापेक्षा कित्येक तगडी पोरं आहेत तिथे खूप आहेत, खूप एम-पी-एस-सीमध्ये. आहेत. येस. भरपूर नॉलेजेबल आहेत. भरपूर म्हणजे असं त्यांचं नॉलेजला बीटच करू शकत नाही मी. तसे देखील पोरं आहेत.
पण प्रॉब्लेम काय होतोय, त्यांना एक थोडंसं कुठेतरी बाबा मॅनेजमेंटमध्ये पेपरला मॅनेजमेंट होत नाही. या छोट्या गोष्टी असतात त्यावरती काम केलं पाहिजे. त्या पोरांना थोडंसं ॲक्सेप्ट केला, की मेंटर वगैरे तुमच्यासारखे जर त्यांना सापडले, ते प्रत्येकाला भेटत नाहीत. नशिबवाल्यांना भेटते. मला लवकर भेटला तुम्ही म्हणून मी बाहेर पडलो इथून. नाही नाही, ते तुमचं बी नशीब, तुम्ही त्या पद्धतीची मेहनत घेतलीये. हो, सर. कारण प्रत्येक विद्यार्थी सर मेहनत मला घेत नाही. सांगा, मेहनत कोण घेत नाही? येस, ते तर आहे. एम-पी-एस-सी या क्षेत्रामध्ये कोण मेहनत घेत नाही? माझ्यापेक्षा मी म्हणतोय ना, माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अभ्यास करणारे पोरं देखील आहेत. त्यांच्याकडे कॅलिबर आहे, की बाबा चांगली पोस्ट मिळवायची. पण डायरेक्शन नसल्यामुळं आपण तेच, हां. त्यापर्यंत पोहोचत नाही असं मला आता वाटतं. पहा ना, आपले आता करंट बॅच आहे जी सुरू आहे ना. हां, तो एक मुद्दा, तो महत्त्वाचा मुद्दा. आता तुम्ही जे काही परिक्रमा मला वाचायला लावलं होतं, स्टार्टिंगच्या वेळेला मला सर खरं सांगतो तुम्हाला 1-1 महिना लागायचा. 1-1 महिना किंवा असं वाचूच वाटत नव्हतं हो सर. काय म्हणजे जरी वाचलं तरी रिव्हिजन बसत नव्हतं आणि परीक्षेमध्ये मार्कच येत नव्हते. अपेक्षित मार्कच येत नव्हते. ज्यावेळेला परिक्रमा कसा वाचायचा असतो, हे तुमच्याकडून जे डाव शिकलो ना, ते डाव भयंकर होता. ते पोरं दररोज 30 पेजेस टार्गेट, उद्या 30 पेजेस, तसलं आपण काही नाही. एका हां, हां. तासात उडवलेले. तसलं काही गरजेचं नाही. तसलं गरजेचं नाही म्हणतोय तर डायरेक्ट एकदा बसलं की एका तासात परिक्रमा आउट. येस, आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं, तुम्ही प्रश्न सोडवण्याच्या तिथपर्यंत गेलात की तुमची कोणतीच पूर्वपरीक्षा पास नापास होत नाही सर तुम्ही. कारण माझा एकही सब्जेक्ट असं लूजच नव्हता पहिली गोष्ट म्हणजे. Yes. 7च्या 7 सब्जेक्टवरती इतकं होल्ड होता ना माझं. आलं की मी जातानाच माझ्या जेव्हा मी परीक्षेला माझी एंट्री करत होतो ना, त्यावेळेला माझा भाऊ मला सोडायला यायचा. हां. त्याला इतकं भयंकर विश्वास होता ना, हा फोडूनच येणार आणि जाताना सर दंड मारून जाणार. फोडूनच येणार आणि आल्यानंतर सुद्धा दंड मारणार. तो एक आनंद होता हो सर. एक कॉन्फिडन्स आलेला होता नाही, मला माझ्याकडे. आठवतंय तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी मला भेटूनच जायचे की सर. आणि तुमचं मला आठवतंय आताही पीएसआय रिझल्ट येण्याच्या पूर्वी जानेवारीत पेपर झाले. पहिला सकाळचा मेसेज होता, सर मी फोडून येणार. आणि 12-12:30ला लगेच मेसेज येतात, सर फोडला. मला ते शब्द तुमचे आठवतात. कारण सर तो कॉन्फिडन्स इतका बुस्ट झालेला होता ना, कारण 22-23ला मी स्वतःला बघायचो आणि 24ला जे बघितलं, मग मला जेव्हा कळलं की बाबा आपला रिझल्ट येणार आहे, आपण बाहेरच पडणार आहे. आणि नक्कीच सर पहिल्या अटेम्प्ट मध्ये बाहेरच पडलो मी. नाही नाही, तेच तेच. पूर्वचा 2 अटेम्प्ट होते माझे, पण हे जे काही होतं ते एकच अटेम्प्ट होता. मेन्स इंटरव्ह्यू सगळं बाहेरच पडलो. सर्व सर्व सर हे क्वचित होतंय बरं का. नाही नाही, कोच नाही, भरपूर कोच. काय होतंय, बरेच पोर, आता तुम्हालाही माहिती आहे, पूर्व परीक्षा निघली की त्याच्यातले अर्धे टक्के हवेत असतात. हो सर. माझी पूर्व परीक्षा निघली हां, ती आणि- हवा डोळ्यात आपल्या डोक्यात जाता कामा नये. आणि मी जाऊन दिली नव्हती बऱ्याच पोरांच्या. ते मला माहिती तुम्ही आहे. मला रियालिटीवरतीच ठेवलं नाही, होतं. नाही, नाही, सोमनाथ आहे तुझं चांगलं स्कोर, टॉपचा स्कोर आहे, पण बाबा अभ्यासच करावा Yes, लागेल. पाय जमिनीवर ठेव. नक्की सर त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मराठी इंग्लिशचा माझ्याकडून अभ्यास करून घेतलाय. कारण मी ऑलरेडी बॅच केल्या होत्या तरी सुद्धा मला मराठी इंग्लिशला वेळ कमी पडत होता. म्हणजे Yes. विचार करा ना, अजून मला म्हणजे जीएस कडे त्यामुळे दुर्लक्ष झालं माझं. येस. ते दोन्ही मेंटेन करायला तुम्ही सांगत होता, पण मला वेळच भेटत नव्हता. अजूनही म्हणजे किती जरी घासलं तरी कुठं ना कुठेतरी हुकतच होता. खरंच बरं झालं सर आता मेन्स करून सगळं व्यवस्थित नाही, बाहेर आता पडलो मी. आपण जिंकलोतच ना, त्याच्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगेल, तुम्हाला मेंटॉर पाहिजेत. पहा, क्लासेस लावणं वगैरे हे आता आम्ही क्लासेस केलेत, हो. सोमनाथने क्लासेस केलेत, क्लास भाग वेगळा. आता काय प्रॉब्लेम आणि झालाय, बऱ्याच जण सर असं एक माझ्याबद्दल असं पाठवत आहेत किंवा ह्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मी कुठं क्लासेस वगैरे केले नाही अशातलं. नाही सर, मी प्रत्येक क्लास केलेला आहे. प्रत्येक Yes. सब्जेक्ट वाईज क्लास केलेला आहे. हो, ज्या हो. मी असं एक पर्टिक्युलर लेक्चर घेऊन बरोबर आहे, नक्कीच त्यांना बरोबर. सांगेन की बाबा या ठिकाणी मी क्लास केला होता. एकच पण आता पॉलिटीसाठी पर्टिक्युलरली त्या एका सब्जेक्टसाठी हो. क्लास केला होता. पण तुमचं जे डायरेक्शन होतं ना, तुमच्या माध्यमातून मला यश भेटलं. मी एवढं मात्र छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण अभ्यास केलं कोण करत नाही हो सर. नाही, बरोबर आहे ना. सर, आता अभ्यास काय भरपूर होतंय, पोरं करते तिथं. आता तज्ञ माणसं तुम्हाला आहेत तिथं. येस, तुमच्या तुमच्या भाषेत. आता तेच तज्ञ, मी त्याच्यावरच बोलणार होतो. आता सपोज मी इतिहासाचा शिक्षक आहे. Yes, sir. आता मी इतिहासाचा एवढा तज्ञ असतो की तो विद्यार्थ्यांना पण तज्ञ बनवण्याच्या मार्गाला लागतो. मी सगळीकडे लेक्चर करून तुमच्याकडे जेव्हा कळलं मला की यार काय वाचतोय मी म्हणजे पापड पसाऱ्यामध्ये थोडस वेळ जातो. बरोबर आहे, तुम्ही बरोबर. टू द पॉइंट जे सांगितलं ना, खरा डाव तिथून बदलला सर माझा. येस, आता मला 70 आठवतंय, दिवसात जर मी 70 स्कोअर जर करू शकत असेल तर मग पोरं का नाही करणार आहे? 1.5 2 वर्ष करायलाच पाहिजे त्यांनी, मग 100%. नक्की सर तुमच्याकडे बॅच मला वाटतं असं पर्टिक्युलर माझं वैयक्तिक मत आहे, तुमच्या सानिध्यात जर तो मुलगा आला ना, फक्त त्यानं प्रॉपर फॉलो केला पाहिजे. करायला प्रॉपर फॉलो केलं तर किती जरी चुकलं ना, हा. येऊन तुम्हाला भेटलं पाहिजे. Yes. आणि ते बऱ्याच पोरं असं बघितलं सर, ते टेस्ट वगैरे देत नाहीत. मग ते होतंय ना, ते त्यांना काय होतंय, आता तुमची टेस्ट म्हणजे तुमचं खरं रूप आहे.
ओके आपण का लाज मराठीत वाटते का स्वतःची म्हणजे जे काय आलेलं आहे ते येस येस बघा. आता तुम्हाला बी माहितीये आपण एखादी 100 मार्काची टेस्ट सोडवली ना हो सर. आपली लायकी कळते. हा, ही लायकी ऍक्सेप्ट करण्याची आपली ताकद नसते आणि हा. ज्याच्याकडे ताकद असते तो नक्की Yes. सर या प्रोसेस मधून बाहेर हा मग पडतो. ते काय होतं पहिली टेस्ट दिली का आता एखादा मुलगा ना 5-5 वर्षापासून अभ्यास करतो हो सर. पण तो प्रश्न सोडवत नाहीये मग त्याला कळणार कसं की माझा अभ्यास राईट आहे की रॉंग आहे. मग ती आपल्याकडे पहिली टेस्ट सोडवली की त्या भाऊला पडतो 40-42 मार्क. गारद येतोय. मग तो असं मग- वाटतं की नंतर मग तो स्वतःला सांगतो की नाही नाही माझ्या अभ्यास चांगला आहे हो चुकीची टेस्ट सोडवली मी. सर, आता मी तुमच्याकडे किती उत्तम उदाहरणं देखील दिलेली आहेत तसे. नाही नाही बाबा, खूप. चुका मान्य करत नाही तो. हा. ज्या वेळेला मोठा दणका बसतो ना हम्म. त्यावेळेला मात्र सोमनाथ यार तू सांगितलं होतं यार म्हणजे काय यार, मग तू जर तरच्या नाही, गोष्टी इथं नाही, एमपीएससी क्षेत्रात चालतच नाही. नाही जे सांगितलंय ते केलंच पाहिजे. आणि आम्ही फार हुशार आहोत म्हणून सांगत नाही सर. फक्त बाबा आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत ते तुम्ही लोकांनी करू नयेत म्हणून आम्ही सांगतोय की बाबांनो या गोष्टी करा, सरांकडे जावा. नाही तुम्ही भरपूर विद्यार्थी माझ्या कारण प्रत्येक जण आला ना ते मला एक सांगत असतो सोमनाथ सर माझे मित्र आहेत मला त्यांनी पाठवलंय तुमच्याबद्दल भरपूर ऐकलंय. मी तुमचं नाव ऐकलं की मी त्यांना एकच सांगत असतो बाबा सोमनाथनं असं असं केलेलं आहे. सोमनाथ प्रत्येक टेस्ट झाली की आमच्याकडे यायचा प्रत्येक त्यांनी स्वतःच्या चुकीवरती कधी पांघरून टाकलं नाही. नाही सर. तुम्ही नाही टाकलं तर तुमचं सिलेक्शन 100% हो सर. जवळपास नाही निकाल खूप येतात फक्त स्वतःवरती काम करावं लागतं. स्वतःवरती काम करावं आणि चुका देखील ऍक्सेप्ट करावं लागते सर. किती बहादर असला ना तो चुका ऍक्सेप्ट केलाच पाहिजे. करून मग त्याशिवाय सुधारणाच होत नाही. सुधारणा हा. झाल्याशिवाय रिझल्ट येत नाही. आणि विद्यार्थी 100 प्रश्नावरती फोकस करतात की मला प्रत्येक प्रश्न बरोबर आलाच पाहिजे. असं नाहीच होऊ शकत सर. हा ना. कारण एमपीएससी जर तसं जर झालं असतं तर मग प्रत्येकाचा रिझल्ट आला असता ना सर. हो 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 ते काही गोष्टी आपण लॉजिकनं सोडाव्या लागतात. तुमची स्ट्रॅटर्जी पाहिजे प्रत्येक विषयाची हा, प्रत्येक की विषयाची तिथपर्यंत strategy पोहोचता आलं पाहिजे. पाहिजे. आणि कुठला अवधीचा सब्जेक्ट आहे आपल्या कुठल्या सब्जेक्टवरती कोणता किती होल्ड आहे. हो 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 कारण सर माझं एक ठरलेलं होतं पेपरला जाण्याच्या आधी भीती का नसायची. कारण माझे 7च्या 7 सब्जेक्टवरती होल्ड असायचा आणि हा. मला आता 2 पेपर जे काही झाले त्या दोन्ही वेळेला फक्त करंटनं मला दणका दिलाय. खरं सांगू ते सर तुम्हाला. लव अफेअर सारखं झालं. ठीक आहे पण तरी सुद्धा प्रेम करायचं सोडलंय का? नाही, नाही, अजिबात नाही. नाही. एखाद्या त्याच्यावरती- वेळेस नकार दिला तरी आपण हा, प्रयत्न प्रेम करायचे. केलं पाहिजे त्याच्यावरती. कधी आणि आता कारण सगळं- कसं असतं माहितीये का सर ते आतून असतंय ना. ते आतून असलं मग आपण ते सोडलं म्हणून आपण थांबायचं थोडी. त्याच्यावरती काम केलंय सर. काम करून आता ग्रुप शीला फोडलं ना शेवटी. एक ना एक Yes. दिवस साथ दिलं का नाही? नाही मला आठवतंय तुमचा मेसेज होता सर 80+ तर 100%. हो सर. मग कारण तो पेपर झाल्यानंतर असं कोणी रिझल्ट सांगत नाही सर ठामपणे. नाही, पण मी नाही, प्रत्येक पेपर फोडून आल्यानंतर तुम्हाला सांगितलं प्रत्येक वेळेस मला सांगितलं 70 तुम्ही प्लस 80+ या Yes. रेंज मध्ये सांगितलं मी. आणि इकडे तिकडे मला दोन mark. आठवतं मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगायचं तुम्हाला की आपल्याला सेकंड कीची गरज पडली नाही पाहिजे. आयोगाची जी दुसरी उत्तरपत्रिका आहे ती ते गरज ती आहे. नकोयच आपल्याला. पहिली उत्तरपत्रिका आली की दुसऱ्या दिवसापासून आणि सर आपल्याला मला नोकरीला कधीच गरज लागायचं. पडली नाही त्या गोष्टीची. कधीच मी फक्त दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 1-2 दिवस गावावरून आलो की डायरेक्ट मेन्सलाच लागायचं. आणि ज्यांना दुसऱ्याची गरज पडते ते पण मुखी निघत नाही. हा, असं गरज पडलीच नाही पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे त्या लेवलला आपण घ्यायला पाहिजे आपलं स्वतःचा स्कोअर तिथं बूस्ट करून तिथपर्यंत नेऊन ठेवायचा. तगडं ठेवतं सर. आता जसं माझं मॅच होता भयंकर कडक इतकं म्हणजे शिला आउट ऑफ येत ना काहीतरी. हा आउट ऑफ आहे. क्या बात आहे. म्हणजे सर सब्जेक्टच तसा आहे हो. हो, हो. तुम्ही मार्केटमध्ये बघा ना मॅथ म्हणलं की पोरं इग्नोर करतात हो. आणि मुळात त्यांना आवडत नाही. पॉलिटी सारखे विषय कसं इतकं आवडीने घेतात म्हणजे आवडतं म्हणून घ्यायचं. आवडीने एवढं घेतात की त्याच्यात तज्ञ बनतात आणि त्या 15 पैकी 5 मार्क आणि मिळत हा, नाहीत. ते पण मार्क येत नाही सर त्यांना. Yes. मग अर्थ काय एवढा अभ्यास करून मग तुम्ही? तेच ना मी आता तुम्हाला बी सांगतोय नवीन विद्यार्थ्यांना पण सांगतोय की एखादा विषय तुमचा 10 मार्काचा आहे ना तर 10 पैकी 10 नाहीत मिळत. तुम्ही 8 मार्काची स्ट्रॅटेजी बनवा. 2 प्रश्न आहेत ना ते आउट ऑफ बॉक्स असतात जे आपण वाचलेले नसतात. पण 8 प्रश्न हे तुमचे असतात ना. पण साथ देतंय सर परीक्षेमध्ये. कसं असतो आपण कुठून तुमचा कुठं हा कुठं अभ्यास काय वाढतो ना. वाचलं, अभ्यास वाढलेला असतो हम्म. चांगल्या पद्धतीने. आणि माझे मेजर विषय होते सर. एक सायन्स होता, एक मॅथ्स होता आणि एक आपला करंटनं साथ दिल्याचा अर्थ मी सोडून द्यायचा असं थोडी होते. नाही नाही म्हणून yes. मी तरी सुद्धा करंट करायचो. मला माहित असायचं की बाबा कसंही करंट येऊ शकतं. हो. करंट कसंही आलं तरी जेवढं येतील तेवढं. पण ग्रुप शीला खूप चांगल्या पद्धतीने मला 14 मार्क होते सर. आता ग्रुप शीला करंट खूप चांगला मार्क म्हणून मी 83 पर्यंत जाऊ शकलो. नाही, नाही. त्यावेळेला पण जाऊ शकलो असतं. त्यावेळेला 1.5 मार्क आले सर. पहिले जी 24ची पूर्व होती ना माझी हा. 68.25 जे म्हणलं तुम्हाला तिचं जर करंटनं मला साथ दिलं असतं तिथं 1.5 मार्क आलेत मला 15 पैकी. नाही तेव्हा तुम्हाला करंट कसं वाचायचं हे माहित हा. नव्हतं. नवीन विद्यार्थ्यांना काय सांगाल बरं आता जे या क्षेत्रात येणार आहेत त्यासाठी? पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा कॉल असला पाहिजे. एमपीएससी Yes. करायचं की नाही करायचा. हम्म. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणजे तुमचं सुरुवात केलेला असता अभ्यासाचा जो त्या दिवशी तुमची धगधगती आग असते ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे. आता सुद्धा सर धगधगती आग आहे हो माझ्यात. हो हो. ते असलंच पाहिजे आणि त्यानुसार तेव्हाच या क्षेत्रामध्ये माणूस टिकतो. आणि परिस्थिती या गोष्टीचं बहु न करता स्वतःच्या अस्तित्वावरती बाबा सिद्ध करता आलं पाहिजे. Yes. त्याच्यावरती परिस्थितीचं भांडवल नको करायला. भांडवल करायला प्रश्नच येत नाही ना. कारण Yes. तुमच्या इथं अभ्यासाशिवाय पर्याय नाही. हो. आणि
परिस्थिती नाही म्हणून तुम्ही असं किती दिवस देणार? एक ना एक दिवस तुम्हाला स्वतःला मान्यच करावं लागेल, की बाबा आपली Yes. परिस्थिती हीच आहे आणि ह्याला तर आपण बदलून टाकावं लागेल. येस मग येस. आपल्या आणि भावाचं आपले भाऊ-बहीण असते तो सर, खंबीरपणे असते आपली फॅमिली आपल्यासोबत. फक्त आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे, की बाबा मी करू शकतो आणि तुम्ही पण तेवढं प्रामाणिकपणे इकडं कष्ट केलं पाहिजे. आणि नवीन-नवीन आल्यानंतर असं व्हायबल न होता एक चांगला मेंटॉर चांगल्या पद्धतीनं पकडून आता मला तर नशिबानं तुम्ही जर आधीच जर भेटला असतं तर कदाचित माझे 2 वर्ष गेले वायाला नसते. गेले नसते. येस. प्रत्येक शिक्षकाला भेटणं, त्यांच्याकडून काही ना काहीतरी वेगळं घेणं. टेस्ट सिरीजचा खूप मोठा रोल असतो सर या खूप सोबत मोठा असतो. खूप मोठा. तुम्ही जसं टेस्ट तिथं भीती तरी गेलेलीच होती माझी. हो पण हो. इकडची टेस्टला शाळेत जे काही होते, रयतचे होते त्या माझे सीएमओचे वगैरे होते. द्यायचो मी, फोडायचो सर ह्यावेळी. सरळ जाऊन फोडूनच जायचो. कारण तिथं भीतीच गेलेली होती मला तुमच्या टेस्ट वगैरे देऊन. हा खूप नाही. कॉन्फिडन्स आलेला होता आणि पोरांनी फक्त एमपीएससी देताना स्वतःचा कॉल घेऊनच आला पाहिजे. Yes. कारण तुम्ही ग्लॅमरसच्या माध्यमातून येऊ नका. कारण खूप चांगलं आयुष्य खूप चांगलं आहे. मला माहिती आहे, की बाबा पी-एस-आय किंवा गव्हर्नमेंटची कुठलीही नोकरी लागली, तरी सुद्धा आयुष्य खूप सुंदर आहे. पण प्रॉब्लेम हा होतो, की इथं यश भेटणंच थोडंसं कठीण जातं. जर तुम्ही तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक असाल किंवा स्वतःच्या अस्तित्वाला असं वाटत असेल, की यार मी करू शकतो. आतलं जर कॉल असेल ना सर, 100% फोडतो माणूस. बर. पोरांनी टार्गेट 65 जॉईन करावं का किंवा सचिन गायकवाड सोबत कनेक्ट राहावं, तुम्हाला काय वाटतं? मी असं आतून सांगतोय सर. सचिन गायकवाड सर शिवाय पर्यायच नाही. पहिली गोष्ट कारण माझा रिझल्टच आलाय ना सर. कारण बघा ना सर, आतापर्यंत अजून सुद्धा मी ठामपणे सांगू शकतो. आता सुद्धा तुम्ही मला परीक्षेला आता अभ्यास केला नाही मी 3-4 महिने, तरी सुद्धा एक्झाम फोडतो. एवढं कॉन्फिडन्स असण्याचं कारणच तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे. या आणि केलंच पाहिजे सर. ज्यांना पास व्हायचं, मी असं तुमच्या काही पब्लिसिटी करण्यासाठी इथं आलेलो नाही. फक्त बाबा ज्या माणसानं मला या प्रोसेसमधून बाहेर काढलं, त्या माणसाचं अस्तित्व दिसलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत होतं. कारण तो माझं नैतिक तत्व आहे सर, की बाबा तुम्ही दिसले पाहिजे होते. नाही, मला तेच ना, आतापर्यंत जसं मी 20 पासून पोरांना मेंटॉर म्हणून करतोय, पण आतापर्यंत मी सिलेक्शन झालेल्या पोरांना, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म नाही, तुम्हाला माहिती आहे आपलं एवढं मोठं बजेट नाहीये, की बाबा याच्यावरती मी खर्च करेल, हो सर. की प्रत्येक विद्यार्थ्यांचे हे करेल. पण 2022ला सेम तुमच्यासारखाच, आता जसं तुम्हाला बोलवायची गरज पडली नाही सर, तुम्ही स्वतः म्हणले की सर मला तुमचा प्लॅटफॉर्म मोठा करायचा आहे किंवा मला तुमच्याबद्दल काहीतरी बोलायचंय पोरांना, म्हणून आपण इथपर्यंत आलो. कारण मला त्या पोरांपर्यंत तुम्हाला दाखवायचं होतं, की बाबा सचिन सर नेमकं प्रत्येक आता 2-3 सचिन सर आहेत सर इथं. पण नेमकं कुठलं सचिन सर ते पोरच मला विचारत होते. आता हे म्हणलं नाही, आम्ही युट्यूबला वगैरे जास्त हां, तर नसतो. म्हणजे तुम्ही पब्लिसिटीसाठीच केलं नाही ना. पब्लिसिटी कारण कोणतंच करत नाही जिथं मी. ब्रँड असतो तिथं पब्लिसिटी करायची गरजच Yes, नसते. yes. कारण तुम्ही नैतिक तत्व पाळूनच सगळ्या गोष्टी नाही, आजपर्यंत नाही, करत आलात. पण आता हे जो काही आताचं युग आहे सोशल मीडियावर जे दिसतं ते विकतं. जो आणि दिखता है वो बिकता है असं पण म्हटल्यासारखं. इथं जे काही रियालिटी आहे ना, हे मी तुम्हाला स्वतः इथे प्रेझेंट करतोय असं मला वाटतंय. कारण खरंच सर खूप महत्वाचं आहे तुमचं रोल माझ्या आयुष्यात. पोरांनी जॉइन केलंच पाहिजे. जॉइन करूनच मग रिझल्ट येतो. 100% रिझल्ट येतो. फक्त थोडंसं संयम असणं फार महत्वाचं आहे. हे जिद्द, चिकाटी हे सगळं नंतरच्या गोष्टी. संयम सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तुम्ही Yes. कष्ट आणि हे जे तुम्ही करताय ना, प्रामाणिक राहिलं पाहिजे आपल्या अभ्यासाशी. बाकी दुनिया कसंही तुम्हाला किती निगेटिव्ह कमेंट करो, कोणी साथ देवो अथवा न देवो, आपल्या आई-वडिलांची कष्टाची जाणीव ठेवायची, त्यांना समोर ठेवायचा बस. आणि भिडायचं, नुसतं भिडायचं. कारण मला एकच वाटायचं सर, माझा भाऊ इतकं भयंकर आणि बहीण इतकं भयंकर माझ्यासाठी सगळं त्याग करून जर माझ्यासाठी एवढं करू शकत असतील, तर मी का नाही करू नये? हो, मी हो. का करू नये कष्ट? भरपूर अभ्यास केलाय सर मी. भरपूर म्हणजे सुट्टीच नाही दिला या प्रोसेसमध्ये. आता फुल स्टॉप द्यायचा का अभ्यासाला? अजिबात नाही सर. अजून राज्यसेवा करायची ना. राज्यसेवा डी-वाय आय-पी-एस दोन्हीपैकी एक डोक्यात पण आहे पोलीस सर. प्रशासनच. पोलीस प्रशासन मी आधीपासून सर मी इंजिनिअरिंगमध्ये इतकं चांगलं म्हणजे उत्कृष्ट काम करू शकलो असतो. पण माझा आतला असा जो आवाज होता ना, तो फक्त मी एमपीएससी, यूपीएससीकडेच वळलेलं होतं. Yes. कारण पोलीस प्रशासनामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि डीसी किंवा असं तहसीलदार वगैरे असं या गोष्टींमध्ये मी बळीच पडलो नाही सर. एकदा ठरलं ना, भले मी कॉन्स्टेबल होतो, पण पोलीस प्रशासनात. तिथून जे टॉपपर्यंत जायचा Yes. तो डोक्यात होता माझा. आणि पोलीस प्रशासन लय आवडीचं क्षेत्र आहे सर माझ्या. करिअर म्हणून आलेलो नाही सर या क्षेत्रात मी. अच्छा. पॅशनेट म्हणून आलोय. नाही, नाही. मी बऱ्याच वेळेस तुमच्याबद्दल टेलिग्रामला पण टाकलेलं होतं, हो सर. की यांना एवढी भयंकर आवड आहे. कारण आपल्याला एवढं असताना आपण एसआरच्या नादाला लागलो नाहीत. राज्यसेवेचे पोरं एसआरच्या नादाला लागतात. पण आपल्यात काही नव्हतंच. मला म्हणजे अजून सुद्धा मला असं वाटतच नाही. आता सुद्धा मेन्स आहे सर मी. हो, पण मी माहितीच की. मेन्स स्टॉप केले तेव्हाच. कंबाईन आता स्टॉप. म्हणजे नाही, करायचीच नाही. बऱ्याच जणांनी म्हणले आता देऊन टाक बाबा मेन्स. कशाला आता चांगले अजून आपल्या इकडं पण आहेत ना एक्साइज, पी-एस-आय 84 काहीतरी जागा 125 वगैरे आहेत सर. पण खरं आहे. पण मी जरा परत निकालात दिसलो. परत मी बरोबर. ऑप्टिंग आउट करायचा. त्या पोराचं माझ्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं नाव Yes, जाऊ हे शकतो. प्रत्येकानं पण करायला असं मला असं आतूनच वाटतं की सर मी
मी निकालात दिसू नये आता आत्ताच्या घडीला त्या कंबाईनच्या निकालात ते दिसून असं माझं वैयक्तिक मत आहे. कुणाला तरी कारण संधी भेटावी कुणाला तरी संधी भेटेल त्या आणि असा विचार करणारे आजकाल बरेच पोरं वाढत चाललेत. कारण हे आता मार्केटमध्ये दिसतं की प्रत्येकाला वाटतं की आपला मित्र लागायला पाहिजे. हे 2 वर्षाखाली नव्हतं. प्रत्येकाला हो. वाटायचं मला 10 पोस्ट काढायच्या. कारण सर आम्ही भोगलंय ना. आम्ही हां. बघितलंय एखादी पोस्ट Yes. नसली तर त्या पोराची काय कंडिशन किंवा तो कोणत्या फेज मधून जातो, त्याचं आयुष्य कसं येस. परत आम्हाला रिक्वेस्ट करणार तो बाबा ऑप्टिंग आउट कर, सोशल हे मीडियावरून कर, ते कॉन्टॅक्ट कर. घेऊन की बाबा त्याला प्लीज. इतकं त्रास सहन करावा लागतो ना सर. एक Yes. मार्काची किंमत आणि एक पोस्टची किंमत ते फक्त मी जाणू शकतो सर. उगाच ती परिस्थिती ढासळल्यानंतर कॉन्स्टेबल पद उगाच नाही घेतलं सर. नाही खूप कारण- ह्या गोष्टीपासून खूप मोटिवेट आहे. सेम असं 2022-23 ला तलाठी भरती झाली होती. हो सर. त्याच्यामध्ये आपली एक मुलगी आदिती नाडे नावाची मुलगी होती. पहिलाच अटेम्प्ट होता तिचा तलाठीचा. आता एक उदाहरण सर माझ्यासमोर जस्ट आज सकाळीच मला दिसला. एक मुलगी आहे सर, ती तलाठी आहे, ऑलरेडी तलाठी आहे. ती STI झाली आता. ती म्हणते 30 लाख दे. 30 लाख दे, त्यावेळेला मी तिकडचं तलाठी सोडून अरे. देते. मग तो पोरगा म्हणजे कुठून आणून देणार ते बरोबर 30 आहे लाख? ना. इथं आपल्याला 8,000 घरी येऊन येतात महिन्याला. म्हणजे 30 लाख तुम्ही त्याच्यामध्ये, मागताय. तुम्ही yes. इतकं तुम्ही प्रशासनामध्ये काम कसं करू शकता? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं इथूनच दिसतंय की तुमचं नेचर काय, तुमची लायकी काय. खरंच प्रशासनामध्ये असल्याची काहीच गरज नाही. येस. तुम्हाला गव्हर्नमेंटनं काही कमी दिलंय का? सर गाडी असतो, बंगला असतो, एवढा मोठा हो. पगार असतो. तुम्ही का अशा गोष्टींच्या एखाद्याचं गरीबाचं घर जर Right, उजळत असेल right. तर आपल्यामुळे आपण नाही, नक्कीच सर प्रत्येकानं ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत मित्रांनो. प्लीज असं नाही. आपला मित्र जवळचा लागतो आणि सेम आता जवळपास इथं प्रत्येकाचे कष्ट आहेत. हो, तुमचा पाठीमागं बाप किती श्रीमंत आहे मॅटर करत सर, नाही. हां, कष्ट प्रत्येकाचं महत्वाचं अस्तित्व आहे. असतं. हां, प्रत्येकाचं अस्तित्व असतं. Yes. निकालात हे अर्ध्या मार्काचे किती आपल्याला माहिती आहे सर चांगल्या पद्धतीने बाबा किती तेच. पोरं अर्ध्या मार्कानं खाली वर होऊ शकतात. तर आपल्यामुळं कारण मला माहिती आहे मी मेन्स आता देखील फोडू शकतो. जर हम्म. फोडलात तर माझं नाव निकालात येणार म्हणजे येणार. येस, पण येस. मला निकालात येऊन त्या पोरांच्या पायावरती म्हणजे पोटावरती मला पाय नाही नाही ठेवायचा. तेच मी तेच सांगत होतो की एक आपल्याला आयुष्यामध्ये एखादी इन्सिडेन्स असा घडतो. सेम मी आता बोललो 2023 आता जी तलाठी झाली होती त्यातून नुकतंच ग्रॅज्युएशन झालं होतं त्या पोरीचं. आदिती नाडे पंढरपूरची आहे. एक 6 आपली बॅच काहीतरी 3 महिन्याची होती तलाठीची. हो, सर. भरपूर जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी तिथून तलाठी झालेले आहेत. त्या पोरीचा 3 महिन्यात अभ्यास केला आणि ती पोरगी तलाठी झाली. वय किती 21 20 किंवा 21 वर्षाची हां, असेल सर. ती मुलगी. ग्रॅज्युएशनची पेपर दिले आणि तलाठीला फॉर्म भरलेला होता. हो सर. ती सिलेक्शन झाल्याच्या नंतर तिचे आई वडील घेऊन आली भेटायला मला. हां, सर. आणि मला त्यांच्या आई वडिलांनी आल्यानंतर त्यांनी माझा नमस्कार, मी त्यांना पाया पडलो हो, सर. नमस्कार वगैरे वगैरे. त्यांनी येताना कुलस्वामिनीचा फोटो आणला होता आई हां, तुळजाभवानी. सर तुम्ही एकदा हां, status आपल्या टाकला ऑफिसमध्ये होता. आहे बघितलं. पहा. हां, बघितलं मी. तेव्हा त्यांनी जाताना एक वाक्य बोललं होतं की सर म्हणे हा फोटो पंढरपूर मधून आणलेला आहे आणि इथून पुढे तुमच्या आयुष्यात खूप भरभराट यावी. तुमचा प्रत्येक विद्यार्थी मेहनत करणारा प्रत्येक विद्यार्थी तिथं पोहोचावा. आणि खोटं नाही सांगत तुम्हाला, प्रत्येक सिलेक्शन झाल्याच्या नंतर ना मला तो फोटो आत्ताही ऑफिसमध्ये लावलेला आहे. हो, सर. त्या फोटोची आठवणच येते की कुणाचा तरी तुम्हाला आशीर्वाद असेल ना, जे सिलेक्शन झालेले किंवा जे तुमचं काम बघून तुम्हाला आशीर्वाद देतात, हो, त्या सर. प्रत्येकाचा आशीर्वाद खूप लागतो. त्याच्यामुळे मी म्हणेल की तुळजाभवानी आमच्या पाठीमागे आहे. आता माझं पण असं सर या प्रोसेसमध्ये बघा ना, ज्यावेळेला असं तो संघर्षाचा काळ सुरू होता, त्यावेळेला कुठलं ना कुठलं तरी असं एक माध्यम आवश्यक असतो सर. त्यावेळेला मी आता श्री स्वामी समर्थांच्या चरणी म्हणजे गेलोय सर. म्हणजे खरंच माझं आयुष्य उजळलंय सर त्या स्वामींमुळं किंवा आपण जेव्हा आध्यात्मिकतेचा मार्ग निवडतो ना, मग ते आपल्याला बाकीच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटायला लागतात. येस. स्वामींचं इतकं मोठं माझ्या आयुष्यात म्हणजे रोल आहे ना, खरंच मी म्हणजे नाही बरोबर आहे. कारण ते आपण नाही आध्यात्मिकतेचा भावना मार्ग जो काही प्रसन्नता देऊ शकतं ना, ते बाकी सगळं क्षुल्लक गोष्टी आहे सर. समजू. Yes. ते आध्यात्मिकतेचा मार्ग या प्रोसेसमध्ये मी निवडलं आणि सर ज्या वेळेला मी अभ्यासाला बसतो सकाळ जाऊन 7-8 वाजता जे काही असेल ते, त्यावेळेला जोपर्यंत मी स्वामींचं म्हणजे गाणं वगैरे ऐकत नाही तोपर्यंत नाही बरोबर म्हणजे मी आपल्याला माझा प्रवास सुरू करत नव्हता अभ्यासाचा. कारण ते प्रसन्नता मला देऊन जायची की बाबा पाहिजे, हा कॉन्फिडन्स जो देतो हो ना. ते प्रसन्न ठेवतं सर माणसाला आणि तेव्हा माणूस आवडीने अभ्यास करतो आणि समोर पण टार्गेट असायचं म्हणजे टेन्शनच कशाचं नसायचं. टार्गेट असायचं, मन प्रसन्न आहे, डोक्याला शांत आहे, घराकडून कारण काय मी स्वतःच तुम्हाला शिकवायचं झालं मग काय तर स्वतःच रात्री 2 पर्यंत जागतोय. हां. मी मग तुम्हाला तेच ना. सांगायचो पण हां, किंवा तुम्ही सांगायचे येस त्यावेळेला. तुम्ही फक्त मला फॉलो करा, मी आयोगाला फॉलो करतो. हां. मग इनडायरेक्टली तुम्ही आयोगाला फॉलो आयोगाला करताय. फॉलो करत होतो ना चांगल्या पद्धतीने सर. PYQ वरती होल्ड तुमचं जे काय ते लोकसेवेचे ते 2 पुस्तकं सांगितले होते सर तुम्ही. येस बेस्ट. इतकं बेस्ट पुस्तक होतं. आता सुद्धा मी म्हणजे त्या पुस्तकावरती देखील MPSC निघू शकते. 100% आणि तुम्हाला माहिती आहे आपली बुक लिस्ट छोटी आहे. हो मी सर. तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला 2 पुस्तकं वाचा, 3 पुस्तकं सांगितलंच अजिबात नाही आणि कोणताच पुस्तक मी तुम्हाला पूर्ण वाचायला सांगितलं नाही.
आणि ते त्याच्यातलं स्पष्टीकरणाचं पुस्तक मात्र मला वाटतं सर जबरदस्त. टर्निंग पॉईंट ठरू शकतो. पोरांना फक्त कोणाला कळलं बी पाहिजे. आता जसं तुम्ही सांगू शकता माझ्याकडे आलेला विद्यार्थी मला नावं ठेवू शकत नाही, हो, हो. तसं आपण त्या पुस्तकाला कुणाकडेही पाठवा जो एमपीसी करत नाही हो. त्याला फक्त त्याचा इतिहास भूगोलचं नॉलेज असेल ना तो म्हणतो बाप पुस्तक आहे, कारण त्या व्यक्तीनं काम केलं खरं त्या हो सर, पुस्तकावर. इतकं जबरदस्त पुस्तक आहे ना ते, म्हणजे किती जरी सांगितलं तरी इतकं फापट पसारा मी उगाच वाचत बसलो की का स्टार्टिंगच्या वेळेला. पण जेव्हा तुमच्याकडे मी जॉईन झालो, जसं तुम्ही मला गाईड करत राहिला, त्यावेळेला जे पुस्तकाचं माझ्या आयुष्यात महत्व राहिलं ना, मी आधीपासून ते पुस्तक ओळखत होतो पण कधी घेतलं नव्हतं. हा. पण तुमच्याकडे आल्यानंतर ज्या वेळेला ते पुस्तक घेतलं, ज्या वेळेला ते वाचलं, त्यावेळेला कळलं की बाबा कंटेंट किती म्हणजे टॉप लेवलचं कंटेंट आहे सर. आणि त्याच्यावरती एमपीएससी निघू शकतो. फक्त तुम्ही बाकीचं जे काही आहे तुमचं सायन्स, Yes. मॅथ्स आणि जे काही करंट आहे तुम्ही बाजूच्या साईड बाय साईड घेऊ शकता. येस, त्याच्यासोबत प्रश्नांची प्रॅक्टिस. आणि जसं मी तुम्हाला त्या टेक्निक सांगतो बाबा लेक्चर मध्ये. तुमचं टेक्निकल म्हणजे ते फक्त ते डाव इथे सांगायचे नसतं. येस येस, इथं सांगायचे नसतं. डाव इथे सांगितलं तर मग अर्थ काय सर? नाही कारण तेच ना. आम्हाला माहिती आहे ना तिथं तुम्ही काय शिकलो मी तुमच्याकडून नाही, भरपूर नाही. सर पेपर सॉल्व्ह म्हणूनच मी तुम्हाला स्पष्ट सांगायचो मी कोणत्या विषयातला तज्ञ नाही, पण आयोगाला ओळखायला माझ्यासारखा कोणी तज्ञ नाही हे मात्र मी सांगतोय तुम्हाला वारंवार. सर तुम्ही पहिल्या लेक्चर मध्ये सगळं क्लिअर करून टाकलंय. आम्हाला तेव्हा कळलं आयोगाचा पेपर कसा बघायचा असतो ते. नाहीतर पुस्तक काय पण लिहित बसायचं त्याच्यावर. उगाच आता मार्केटमध्ये चाललंय ते आपल्या युट्यूब वर ते कुठलं तर काहीतरी बघायचं, कोणीतरी काहीतरी सांगतोय. येस. नाही त्याची आणि सर एक गोष्ट माझ्या मध्ये मी कधीच कुठल्या टॉपरला फॉलो केलं नाही. येस. का? माझं स्वतःचं अस्तित्व आहे. मला माहिती आहे मी आता अधिकारी होतोय म्हणल्यानंतर मला एक दोन गोष्टी तरी चांगल्या कळतच असतील. आता तू त्या लेवलचं जर नसेल तर मग काय अर्थ नाही ना. नाही ना. स्वतःचे स्टँड आपण स्वतः घेतलं पाहिजे. नाही ऍक्च्युली काय होतं सिलेक्शन झाल्याच्या नंतर आता तुम्ही आपल्या हक्काचे आहेत बरोबर आहे, हं. पण ऑदर आता पहा जसं माझे जर 4-5 पुस्तकं असते मी तुम्हाला पाठीमागायच्या बॅक कॅमेराला सांगितलं असतं की तुम्ही मला माझे 4 पुस्तकाचे नावं घ्यायचे. मग हे तुम्ही जे पुस्तकाचे नावं घेता ना हे नवीन पोरांना नाही ना कळत चांगलं काय वाईट काय आहे. असा प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे नवीन पोरांवरती इफेक्ट पण पडतो सर त्याचा. कुठेतरी आपण नैतिकता जपली पाहिजे अधिकाऱ्यांना. आपण अधिकारी या पदाला आपण गवसणी Yes. घातलं याचा अर्थ असा नाही की बाबा आपण काहीही सांगितलं. कारण आपल्यावरती इतकं डोळे झाकून लोकांनी विश्वास ठेवलेला खूप असतो नवीन ना. पोरं ठेवतातच. सर आपल्यावरती भयंकर विश्वास असतो लोकांचा. Yes. आपण फक्त त्याला जपता आलं पाहिजे. आपण काहीतरी चुकीचं सांगू, कारण आपण चुकीचं केलंय का? आपले जर आयुष्य असे झालं असतं तर Yeah. आपण या गोष्टीचं आपण आणि सुरुवातीचे बरेच काही पोरांचे वर्ष वायाला जातात त्याच्यामुळं. हो ते सर एक दुःख नक्कीच आहे जातात मला. ना. कारण तुम्ही टॉपर लोक जर असं सांगत असतील तर मग चुकीचं जातं आणि ते पोरं Yes. ती काय म्हणजे भोळी बाबडे असतात की बाबा नवीन नवीन आल्यानंतर एमपीएससी क्षेत्र काही- माया जायला हे तर काही हो, कळत हो. नसतो, नुसतं काही बी वाचत सुटतात. पण मला वाटतं की एक चांगला मार्गदर्शक धरून पुस्तकाची स्ट्रॅटजी किंवा आपण आता ते तुम्ही चांगल्या पद्धतीने केलंय सोडा, त्याचा काही विषय नाही. पण नाही, फक्त मी अधिकारी त्या- वर्गाला एवढं सांगू शकतो, अधिकारी वर्गाने चुकीचं गाईड करू करू नका. नका जे तुम्ही जे केलंय तुम्ही केलंय ना, खरंच मी हेच केलंय तर हेच सांगायचं. येस. उगं काहीतरी आपलं मग publicity एखाद्या म्हणून हवंय. शिक्षकाला राग आला आता तरी मी हे चालेल. बघा, आता प्लॅटफॉर्म कुठला आहे तुमचा आणि माझ्याशी संवाद चालू Yes, आहे. आपण कुठल्या पाटील मी काय सरांचा आणि- मार्केटिंग करायला आलो नाही काय नाही. हं. फक्त मला जी पुस्तकं जो काही आवडलं की एक आवडलं पुस्तक सांगायला, बाबा, लाजायचंच नाही ना. कमाई स्पष्टीकरण खरंच माझ्यासाठी बाप इतकं आहे. मोठं बाप म्हणजे बापच आहे तो. आपल्याला माहिती आप्पांनी किती काम केलंय त्याच्यावर त्या पुस्तकावरून दिसतं ना. मी लोकसेवेचं पब्लिकेशन म्हणजे हे करत नाही सर पब्लिसिटी, पण खरं सांगतो त्या पुस्तकाने इतकं घडवलं ना, नाही नाही म्हणजे नाही. ताकद आहे सर त्या पुस्तकामध्ये. Yes, 100%. आणि 21,000चं पुस्तक ते PYQ चं आपण तर कंटेंटच फोडलं मला होतं कळलंय. 4 वेळेस घेतलं होतं आपण ते पुस्तक. तुम्ही तर इतकं म्हणजे ते टार्गेटमध्ये तर सांगायची गरजच नाही सर. ते पुस्तक लोळून माझं तुम्ही आता जाऊन लॅबमध्ये पुस्तक बघा सर ते कसं झालंय. इतकं वेळ ते वाचलंय दुसरं म्हणजे नाही. स्कोर तिथूनच बुष्ट झाले सर. या छोट्या छोट्या गोष्टी होत्या माझ्या, जे आधी कधी PYQ बघत नव्हतो, कधी असं PYQ धरून अभ्यास करत नव्हतो. नुसता अभ्यास करायचो, समाधान घ्यायचो आणि घरी जाऊन झोपायचो. हे मला एक ना एक Yes. दिवस तुम्हाला स्वतःच कळायला लागतं की बाबा नाही आपण कुठंतरी चुकतोय, चुकतोय. कोणाच तरी हात धरला पाहिजे आता गरजेचं आहे. कारण हात धरला ना तुम्हाला तो त्याच्या पाठीमागे घेऊन जातो राईट हा, डायरेक्शन हो, पर्यंत. सर. तुमच्या जे टार्गेट आहे तुम्हाला जसं तुम्ही आज PSI झालात, आपण फक्त फोकस त्याच्यावरच केलं की आपल्याला तिथपर्यंत जायचंय. आणि तुम्ही जसं की माझं बोट पकडलं मी तसं तुम्हाला हा इथपर्यंत. सर, मी हक्कानं सांगतो ना, कारण जर तुम्ही माझे नसले इथे जर प्रोसेस मध्ये नसले अजून सुद्धा मी फ्री हे या गोष्टीमध्येच अडकून पडलो. Yes, फ्री सुद्धा निघाली नसती माझी, जरी निघाली असती मेन्सला अडकून पडलो असतो. Yes. हे असं शॉर्ट झालं असतात. म्हणून आता तुम्ही जसं मला मोठ्या भावासारखं या प्रोसेस मधून घेऊन गेलात, मी तर हे हक्कानं मी असं पोरांना सांगू शकतो की बाबा तुम्ही इथे आलंच पाहिजे, कारण तुमचं मेंटरशिप जे आहे ना ते आगळं वेगळं आहे. Yes. सगळं बघितलंय सर, अनुभवलंय एमपीएससी क्षेत्र काय लोक काय म्हणजे बरेच जे अनुभवी माणसं असतात, जे अनुभवी अधिकारी असतात, सगळ्यांचा अनुभव घेतलाय सर. Yeah. पण तुमचं जे काही मेंटरशिप होतं ते आगळं वेगळं आहे. फक्त ते पोरांना कळलं पाहिजे. कळलं पाहिजे. असं डाऊट असं कुठल्याही प्रकारचं डाऊट ठेवून पोरांनी घेतलं नाही पाहिजे. डायरेक्ट येऊन भेटायचं. आता एखाद्याने सांगितलं काहीतरी वेगळं असेल बाबा, नक्कीच असणार आणि हो. ज्या दिवशी तो जॉईन होईल त्यावेळेस कळेलच. त्या दिवशी कळतच. आता बघा ना जवळपास प्रत्येक जॉईन झाल्याच्या नंतर प्रत्येक पोरग प्रतिक्रिया करतो मला, सर आतापर्यंत असा अभ्यास कधीच केला नाही आणि आतापर्यंत असा अभ्यास करायचा होता हे माहितच नाही.
सर, मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, कारण Yes. ज्या दिवशी मी तुम्हाला जोडलं गेलं ना, खरंच माझं आयुष्य तिथूनच उजळलंय. नाहीतर मार्केटमध्ये मीही असं फिरलो, आता बऱ्याच पोरांना अभ्यास होत नाही, हे होत नाही. त्या अभ्यास न होण्याचं कारण एक म्हणजे आपल्याला आउटपुटच भेटलं नाही तर कॉन्फिडन्स लो होतो सर. आणि आपल्या आई-वडिलांना एक पर्टिक्युलर एज झाल्यानंतर काय तोंड दाखवायचं घरच्यांना? बरोबर हा आहे. प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. Yes. आणि आपण इतकं हुशार असतो सर, पहिली गोष्ट म्हणजे टॉपरच असतो आपण शाळेचं, कॉलेजमध्ये वगैरे. मग आपण स्वतःवरती शंका उपस्थित करायला लागतो. हो. एक पर्टिक्युलर टाईम लिमिट झाल्यानंतर मी बरोबर तर आहे. इतकं हुशार आहे, मग का रिझल्ट का येत नाहीये? मग तिथे कुठेतरी गणतंय सर. मग हां, चांगल्या ते पद्धतीने तर आपल्याला आहेच. काम करणं गरजेचं असं मला वाटतंय सर. चला, आपलं स्वप्न पूर्ण झालंय. इथपर्यंत आलोत आपण. नवीन सर्व विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये येत असताना जसं सोमनाथने सांगितलं, की तुम्हाला डायरेक्शन दाखवण्यासाठी मेंटॉर पाहिजे. म्हणजे मी स्वतः मेंटॉर आहे म्हणून मी नाव घेत नाहीये. परंतु क्षेत्र कोणतंही असू द्या. जसं आपल्याला माहिती आहे विराट कोहली, सचिन तेंडुलकर क्रिकेटचे बाप होते. येस पण सर. त्यांनाही मेंटॉरची गरज होती. आपल्यालाही मेंटॉरची गरज लागणार आहे. कारण तुम्हाला तुमचा मेंटॉरच डाव शिकवतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये डावच असतात. हो सर. डाव येस. असल्याशिवाय म्हणजे रिझल्टच नाहीये. नाही. मी हक्कानं ज्या दिवशी सर तुम्हाला म्हणजे सेकंड आन्सर की यायची वगैरे हक्कानं सांगायचो. तर आला रिझल्ट म्हणजे मी मेन्सला लागलेच असायचो. पण नाही, नाही. म्हणजे मार्गदर्शनाखाली खूप चांगलं शिकलोय सर मी सगळे. सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतोय आणि शेवटी एवढं सांगाल, की आता तुम्ही पी-एस-आय पदावरती आलात, तुमची जबाबदारी वाढली आहे. तर सत्य सांगण्याचा प्रयत्न करत चला, जेणेकरून आपल्या बहीण-भावाचं नुकसान होणार नाही. कारण नवीन विद्यार्थी तुमच्याकडे बघून आलेला असतो. कारण तुमचं सक्सेस आहे त्याला बघून आलेला असतो. तर सत्य मांडण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी मी सांगेल, ज्या मार्गदर्शकांना तुम्हाला मार्गदर्शन केलं ना, तर त्याचं नाव घ्यायला अजिबात विसरू नका. जसं मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारले, पण हक्काचे विद्यार्थी बरेच असतात, जे स्वतःहून सांगतात, "सर, मला तुमचं नाव मोठं करायचंय किंवा मला तुमचं नाव मला कुठेतरी सांगायचंय." कारण तसं कसं असतं माहिती आहे का सर, तुमचं जे काही योग्य तुम्ही जे काही मला दिलंय, ते त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या मुलीपर्यंत पोहोचलं पाहिजे, जे माझ्यासारख्या परिस्थितीनं झगडतायत, की बाबा ज्यांची ऐपतच नाहीये खरी गोष्टी करायची, एम-पी-एस-सी वगैरे. या बऱ्याच अडचणी येत असतात. बरं तुमच्यासारखं जर देव माणूस जर भेटत असेल, तर मग नक्कीच सर त्या पोरांपर्यंत पोहोचलंच पाहिजे ना. कारण येस. बऱ्याच मुलांनी मला मेसेज केला होता, "सर असं-असं आहे, रिझल्ट येत नाही." मग तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने रिफाईन करता, कारण मला जसं शेप दिलंय तुम्ही नक्कीच, मी तुमच्यामुळं आता झालो. नक्कीच माझं कष्ट तर आहेत, नाही, नाही. पण तुम्ही जे दाखवलंय ना, तो रस्ता महत्वाचा होता. ते नाही. रस्ताच माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला सर. येस, येस. नाही, आणखी आपण जिंकूया. आणखी डी-वाय-एस-पी वगैरे पोस्ट फोकस करूया. त्याच्यासाठी पण लढूया. सोबत लढूया आणि सोबत काढूया. हो चालेल? सर. चलो गाईज, येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा. काही अडचण आली तरी सचिन गायकवाड आणि टीम तुमच्यासोबत आहे. आमच्यासोबत आता वारंवार सोमनाथ असतीलच. अधूनमधून आम्ही तुम्हाला त्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. परिस्थिती येस. किती जरी बिकट असली ना सर, परिस्थितीच्या छाताडावरती इतकं भयंकर पाय ठेवून रोवून उभं राहायचं ना, येस. परत असं वाटलं नाही पाहिजे, की यार हे केलं नाही मी माझ्या आयुष्यात. असं धगधगतं आग ठेवूनच एम-पी-एस-सी करायची. एम-पी-एस-सी करणं हे फक्त स्वतःचं कॉल असलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. येस.